श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। वेंकटाद्रि समं स्थानं ब्रह्मांडे नास्ति किंचनः। वेंकटेशो समो देवो न भूतो न भविष्यति। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनाद् इष्टवर्षणं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशम्। हयग्रीव दयासिन्धु रन्धूकृत भवाम्बुधीः प्रबन्धमप्रतिद्वन्द्वं करोतु नमनेन सं। सत्यवत्या कुमारञ्च नारायणस्वरूपिणं वेदव्यासम् अहं वन्दे अम्भ्रण्यापतिमच्युतम्। शुक्लाम्भरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वविघ्नप्रशमनं सर्वसिद्धिकरं परं सर्वजीवः प्रणेतारं वन्दे विजयदं हरिं। लक्ष्मीनारायणं वन्दे तद्भक्तप्रवरोर्यः श्रीमदानन्दतीर्थाख्यं गुरुस्तञ्च नमाम्यहम्। यो विप्रलम्बविपरीतमतिप्रबोधान् वादान् निरस्य कृतवान् भुवि तत्त्ववादं सर्वेश्वरो हरिरितिः प्रतिपादयन्तम् आनन्दतीर्थमुनिवर्यमहं नमामि। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्धन्ति च मनोरथाः। सृष्टिस्थित्यपेहा निहितदृशितमो बन्धमोक्षाश्च यस्मात् अस्य श्रीब्रह्मरुद्रप्रभृतिसुरनरद्वीषिशत्रात्मकस्य विष्णोर्व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषपेतः पूर्णानन्दो व्ययो यो गुरुरपि परमश्चिन्तयेतं महान्तम्। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयग्रन्थमुदीरयेत्। ब्रह्मान्ता गुरुवस्साक्षादिष्टं दैवं श्रियःपतिः आचार्या श्रीमदाचार्या सन्तु मे जन्मजन्मनि। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रहसमुद्भवं विद्याधिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। भारतीश मुख्यप्राणांतर्गत लक्ष्मी वेंकटेश अभिन्न श्री गोपालकृष्ण देवाक विशेष जावंगेनो नतमस्तक जावंगेनो तशीची आमगेले गोकर्णमठ संस्थानाचे सर्व स्वामेले वृंदावनांक नतमस्तक जावंगेनो। आमगेले विद्यमान्य स्वामी जावन आशिल्ले विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामेले चरणकमलाक नतमस्तक जावंगेनो। विशेष रीतीन हे अधिक मासाचे पुण्यतम दिवसांतू भागवताचे विशेष रीतीन पुराण प्रवचनाचे ज्ञानयज्ञ कार्याक प्रारंभ करता। समस्त भजक महावृंदाक विशेष रीतीन परमात्माले दिव्य कथामृत श्रवण करका म्हणले महोन्नत उद्देशान परमात्माले सन्निधानांतू आयल तसले तुमका सर्वांक अभिनंदन करून आयचे ज्ञानयज्ञ कार्याक प्रारंभ करता। कालच्या दिवसांतू चौथे स्कंदांतू आम्ही विशेष रीतीन पुरंजनाले एक सविस्तार वृत्तांत ऐकले। तद्निमित्तान कशे रितीन ताणें जीवमानवांतू तागेले कशे रितीन ताणें आचरण अनुसरण केल्ले ते सर्व ही आमी आयकल्लें आसा। प्राचीनभर ही तांगेले चरित्र पळयल्लें आसा। तशीची विशेष रीतीन ध्रुवालें चरित्र पळयल्लें आसा। कशे रितीन उत्तानपाद राजान आपणेले प्रथम बायल आशिल्ले सुनीतीले विचारू आयकनाशिची सुरुचिलो विचारांतू
अत्यंत मोह पाश युक्त जावंक गेनो ताणें कशे रितीन चिंतन केलें पळयलें. उत्तानपाद राजाक नीती नाका आशिल्ली, खाली रुची जावंक आशिल्ली, जिबे रुची पळयाची. आमी कशे रितीन एक लौकिक जिवनांतू अत्यासक्त जावंक गेनो, आसक्ती जिवंक गेनो, कशे रितीन लोभत्व कर्म करच्याक प्रेरेपीत जाता की तद्निमित्तान उत्तानपादाक कसन एक रितीन दृश्टांत दिल्लें हें सर्व ही आमी कालच्या दिवसांतू चतुर्थ स्कंदाचे विशेष संदर्भार पळयलें. आनी देवचुटू बऱ्याकाची परमात्माले संकल्पा भायरी कसनय जायना म्हणलें एक दृश्टांत सुद्दाची आमी कालच्या दिवसांत पळयलें. तदनंतर शुकाचार्य विशेष रितीन परीक्षित महाराजाले प्रार्थने प्रकार आपणाक प्रियव्रताले चरित्र तुमी सांगका म्हणलें एक सद्भावना सद्विचारू परीक्षित राजा दवर्तके पळयाची. प्रियव्रतो भागवत आत्मराम कथनम मुने ग्रहे रमत यन्मूल कर्मबंध पराभव म्हणलें एक अभिप्रायान परीक्षित राजू विशेष रितीन सांगता की म्हळ्यार प्रियव्रत म्हणलें एक महाराजू विशेष रितीन परमात्माले अत्यंत आप्त भक्त जाल्लो तसलो, आत्माभिराम जावन आशिल्लो तसलो. मस्त रितीन ताणें गृहस्थाश्रमाचें एक ताका रुची कशे रितीन उत्पन्न जाली. तद्निमित्तान खंयचे रितीन एक मोह पाशाक कर्मबंधान तूं जालो. तद्निमित्तान ताका येयल्ले तसले सर्व ही वृत्तांत आपणाक सांगका आनी हे गृहस्थाश्रम उचितवें समंजसवें म्हणलें अर्थान परीक्षित राजा सांगता. परीक्षित राजाले विशेष प्रार्थनेक वैराग्यमूर्ती जाल्लो तसलो शुकाचार्यो सांगता की म्हळ्यार राजा प्रियव्रताले चरित्र आपूण तुका सांगता. स्वयंभू मनुले ज्येष्ठ पुत्र जावन आशिल्लो तसलो प्रियव्रतू विशेष रितीन राज्यभार करका म्हणलें गुणयुक्त जावंक गेनो. आपणेन बापसून कोरून दिले तसले राज्यभार कशे रितीन केलेले आस की प्रियव्रत राजा नारदान दिले तसले उपदेशान विशेष रितीन प्रारंभ करता. हे संसार म्हणलें समुद्रांतू वैराग्य धोरण घेनो कशे रितीन आपणाक तुमी सांगता आसाचे तें मात्र आपूण अपेक्षा करता. आपणाक राज्याचे अपेक्षा करना. संन्याश्रम जीवन आपूण घेवन मुक्ती पावता म्हणलें उद्देश्य सांगता. लोकादिलोकांतू सनकादी ऋषिवर्य कशे रितीन संन्यास जावन मोक्षा वचाक अर्हत जाता की तसले एक धर्मानुचार संदर्भ आपणाक सांगता. हे गृहस्थ धर्म आज पासून आचरण करूंक घेनात आसा जाल्यारीचे गृहस्थ जन्म अत्यंत पवित्रतम आसा. पत्नी समेत जावन आपूण मोक्ष करचे तसले अधिकारे उरतावे. आनीचे कशी प्रियव्रत राजाना पत्नी समेत जावन मोक्ष पावचे तसले एक अवकाश ना इच्छा कशी रितीन जालें पळयाची. ब्रह्मदेव स्वता ताका उपदेशामृत उद्देश्यान स्वयंभू मनुक नारदाक प्रियव्रताक गंधमाधन म्हणलें एक पर्वतांत आशिल्ले तसले प्रदेशाक येवंक गेनो विशेष रितीन हंसवाहनाच्यान आयिल्लो तसलो ब्रह्मदेव सांगता. ब्रह्मदेवान आयिल्ले नंतर पळयले वृत्तांत नारद सांगता की म्हळ्यार एक क्षणाक मनुक सांगता प्रियव्रत को राबोवंक गेनो क्षणचित्त जावंक गेनो ब्रह्मदेवाक विशेष रितीन नतमस्तक करूंक गेनो. शास्त्रोक्तान सत्कार केले तसले प्रियव्रत राजाक आपोवंक गेनो. एक आपस्नातेन अत्यंत मोहपाश जावंक गेनो. आपणाले चरडाक कशे रितीन वस्सा म्हूण सांगता. रुद्र ऋतूची तुगेले परवश जावंक गेनो. तुगेले बापोसुरो नारदुरो हे सर्व ही परमात्माले आज्ञानुसारची तांणी शिरसा वंदन धारणातीत करूंक गेनो. तांणी कसन एक शास्त्रान सांगिल्लें तसलें परमात्माले तपशक्तीन विद्येच्यान ताका सोड आशिल्लें तसलें सुख दुख्ख अनुभव घेवच्याक पाविल्लें आसा जाल्यारीचे हें सर्व ही परमात्माले आज्ञानुसारची दत्त सोडल्यार परमात्माले आज्ञाचे भायर कसनेची घडच्याक पावना. ताजे देखून इंद्रिय निग्रह केलो तसलो पुरुषो वनाक वचूंक गेनो प्रयोजन ना. कसले की म्हळ्यार ताण निग्रह केलो तसले इंद्रिय निग्रह म्हणलें हे शत्रू कोणा लागींची जय करच्याक साध्य ना.
तसले इंद्रिय निग्रह करचे की तरीची वना वचून तपशक्ती आचरण करचे जाल्यारीची इंद्रिय निग्रह केले संदर्भारी ग्रहस्थाश्रम कसा बदल असा हाजीन परमात्माले पाद म्हणले दुर्ग आश्रय करून नाशिले हे सर्व इंद्रियाक शत्रू जावंक न्हू ग्रहस्थाश्रमी देवान दिल्ली तसले सुखभोग अनुभव घेवच्याकची आसाची म्हणले आज्ञापण दिता तदनंतर प्रियव्रत सांगता तिन्ही लोकांक अत्यंत पवित्रतम गुरु जावंक नाशिल्लो तसलो ब्रह्मदेवाले आज्ञा शिरसा अंगीकार करून न्हू ब्रह्मदेव स्वयंभू मनुच्यान विशेष रितीन पूजित जावंक न्हू प्रियव्रतो आनी नारद पळयत आशिल्ले संदर्भारे तागेले लोकांक भायर सोरून वता तदनंतर स्वयंभू मनु परमात्माले इच्छानुसार सर्व कार्य जाता तदनिमित्तान अभिष्ट आपूण पावता नारदाक विशेष रितीन अनुमती घेवन प्रियव्रत राजाक राज्याधिकारो राज्याचे भारू अर्पण करून न्हू प्रियव्रत सांगता आपणेक भगवद इच्छे अनुसारचे कर्म आयिल्ले आसा ते कर्म परिपालनेक धर्म परिपालनेक विशेष रितीन आपूण राज्य निर्वहण करता म्हणून सांगता पळया नारदाले उपदेश आयकून प्रियव्रतो संन्यासी दीक्षा घेवच्याक भायर सरलो आपणेन गृहस्थाश्रम जिवनांतू विशेष रितीन बायलेक वरकीची मोक्ष दिवका म्हणून सांगिल्ले तसले एक संदर्भारी कशे रितीन ब्रह्मदेव येवन साक्षात्करण जावन तांकां विशेष रितीन अनुग्रह केल्ले आसा म्हळ्यार तुवें इंद्रिय निग्रह पयले केल्ले निमित्तान तुका आनी व ना वचूंक न्हू तपशक्ती करचे तसले अवकाश ना कित्याक म्हळ्यार आमगेले इंद्रियांत आशिल्ले तसले सर्व शत्रूक तुवें जय केलेले आसा तदनिमित्तान तुवें हें धर्म कसन तुका करका म्हूण आसा तें धर्माचरण तुवें वेवस्थीत करूं का हें प्रजा पालना बापसूल नंतर चेडवाक येवचेची हें कर्तव्य म्हणून परमात्मान दिलेलो आदेश म्हणून सांगून तुवें पालन करून व्हरका म्हणून सांगून ब्रह्मदेव आज्ञापण करता ब्रह्मदेवाले आज्ञा शिरसा पालन करून विशेष रितीन विश्वकर्माले चल्ली जावन आशिल्ले बहिर्ष्मतीक लग्न जाता तागेल्यान तूं तक्क समान जालें तसलें गुणशील कर्म जालें तसलें अग्निद्र इद्मजिह्व यजिह्वा बाहू महावीर हिरण्यरेत घृतपृष्ठ सवन मेधातिथी वीतिहोत्र कवी म्हणले दारले चेडू ताची ऊर्जस्वती म्हणले एक बायल चेडू ताका जन्माक येता तदनिमित्तान कवी महावीर सवन हे तीन चेडू विरक्त रितीन परमात्माले उद्दिश्यान परमात्माले स्मरण करतचे तांगेले ध्यान करतचे घर सोडून वताचे प्रियव्रताक अनेक बायलीन तो उत्तम तापस रैवत म्हणले चेडू देताची मन्वंतराक अधिपती दिले तसले चेडू ताका जन्मा येताची तदनंतर हे तापस लोक परमात्माले अवतारभूत जावंक न्हू प्रियव्रताक तीन चेडू देता ते तिनीची संन्यासी जावंक न्हू विशेष रितीन वर्ष पसून एक राज्याचे भार करचे की तरी बहिर्ष्मतीन तो आसक्त जाताची भगवद अनुग्रहान विशेष बलान रात्री वरकीची उजवाड करता आसलो परमात्माले ज्योतिर्मय दिले तसले रथान तूं रथारूढ जावंक न्हू दुसरे सूर्यो भूप्रदक्षिण करता म्हणत तसले भास देवच्याक 7 पंत मेरू पर्वताक प्रदक्षिण करून न्हू आयिल्ले निमित्त तागेले रथचक्राचे एक घर्षणे निमित्त 7 द्वीप उत्पत्ती जाले पहिले 7 द्वीप कसं की म्हळ्यार पयलेचे 7 समुद्र आशिल्ले ते 7 समुद्र 7 द्वीप जावंक न्हू उत्पत्ती देवच्याक विशाल जालें न्हू कारण जालें जंबू प्लक्ष शाल्मली कुश क्रौंच शाक पुष्कर म्हणले हे 7 द्वीप उत्तरोत्तरांतू विशाल जावन 2 भाग जाले तांतू द्वीप जावंक न्हू पुनः समुद्र जाले तदनिमित्तान एक मिठाचे समुद्र एक इक्षुदंडरस कबारोसाचे समुद्र अनेक एक सुरापान मध्याचे समुद्र अनेक एक तुपा समुद्र अनेक एक धंयाचे समुद्र अनेक एक घट्टी जाले तशेले दुदा समुद्र अनेक एक गोड उदकाचे समुद्र अशी 7 समुद्र प्रियव्रताक रचन जाले प्रियव्रत ते 7 द्वीपांतू तागेले 7 चेडवांक विशेष रितीन राजा जावंक न्हू निर्वहण कार्य दिता चल्ली ऊर्जस्वतीक शुक्राचार्याक दिवंक न्हू विवाह कार्य संपन्न रितीन करता ताजे नंतर ऊर्जस्वतीले आनी शुक्राचार्याले संबंध जावंक न्हू विशेष रितीन देवयानी म्हणले तांकां चेडू उत्पत्ती जाता बहुकाल पासून राज्याभार करून न्हू तदनंतर वैराग्य जावन आपणायले पत्नीक चेडवा लागीं दिवन आपूण संन्यासाश्रम जीवन घेवच्याक स्वीकार करून वता तागेले चल्लो अग्निध्र न्हू
आपणाला बापसून गेल्यानंतर जम्बूद्वीपाचे हे सर्व प्रजाक विशेष रीतीनं रक्षण कर का म्हणले जबाबदारी घेऊन आणि आपणाकाचे चोडो जाव का म्हणले एक संदर्भारे देवता स्त्री विहार करचे तसले एक पर्वतांतो ब्रह्मदेवालय प्रीत्यर्थ देवांगनो विशेष रीतीनं तप आचरण करता तद्निमित्तानं ब्रह्मदेव विशेष रीतीनं पूर्वचित्ती म्हणले अप्सरा स्त्रीक धारण दिता अग्निध्रनो तिगेल वैरे संतोष जावनो पूर्वचित्ती राजालय बशी मस्त वर्षपासून उरनो तदनंतर वर्षाक एक पुसो दल तशीचे नाभी किंपुरुष हरिवर्ष इळावर्त रम्यक हिरणमय कुरु भद्राश्व केतुमूल म्हणले 9 चोडुवाक एक वर्षाक प्रयत्नशील जावंगेनो ब्रह्मदेवालय अनुग्रहानिमित्त तका चोरडू दत्ताचे तदनिमित्त नंतर ब्रह्मदेवालय लोकाक ती भाय सोडता अग्निद्रनो तिगेले योचन करता चिंताक्रांत जावंगेनो यज्ञ कोनो पुनः तिगेले लोक पावचाक कारणीभूत दता तदनंतर नाभी म्हणले मेरू पर्वताचे अभिमानी दल तसले चल्ली दल्ल्याशिले मेरुदेवीक लग्न देता तदनंतर आपणाक एक चरड जाऊ का म्हणून सांगून विशेष रीतीनं यज्ञ करता यज्ञांतो श्रद्धेनं यज्ञ करच्या संदर्भारे परमात्मू प्रत्यक्ष जावनो सर्वाभरण भूषित दल तसलो परमात्माले अनुरुक्त दल तसलो आपणाक चरड देऊ का म्हणून सांगून राजा विनंती करता तुवे सर्व अशक्य दल तसले वर विचारले असा दलरेचे आपण विचारल्यानंतर अनेक दिना मिळत असले संदर्भ येना दलरे तुगेले प्रार्थना ना ब्राह्मणान केलेली तसले प्रार्थना व्यर्थ रूप देवच्या ना म्हणले उद्देश्यानं आपणचे एक रूपाच्यान नाभिराजाक चल जावंगेनो जन्मा केता म्हणून सांगून परमात्मो विशेष रीतीनं तांकां अनुग्रह करता संन्यास धर्माचे अनुष्ठान करका लोकांक विशेष रीतीनं इच्छ जाऊ का म्हणले उद्देश्यानं मेरुदेवीले पोटान तो अवतार घेवन लक्षण भरित दल दसले ऋषभ नामक परमात्मो प्रादुर्भाव दता तका विशेष रीतीनं परमात्माले अनुग्रहानिमित्त देता एक संदर्भारे ऋषभदेवाक इंद्रदेवाक एक स्पर्धा देता इंद्रदेवानं विशेष रीतीनं अहंकारानं ते राज्यांतू पावस व्हावेल नाके म्हळ्यार आपल्या निमित्त सर्व सृष्टी चलता आपणाला उद्देश्य असा म्हणले अहंकारानं ताणे पावसाचे एक वाव झाडीवर ना पावसो ते करनाशीची ताणे विघ्न हाडता तद्निमित्तानं ऋषभ नामक परमात्मो स्वतः देवा कसनेच कमी असवे पळयच त्या जाग्यार इंद्रान पावसो व्हाविल ना जाल्यार बीची परमात्मो स्वतः आपणाले तपशक्तीनं आपणाले अनुग्रहानं आपणाले मायेनं ते विशेष रीतीनं अंजना भव म्हणले एक प्रदेशांतू ते इंद्रानं करनाशील तसले पावसाक विशेष रीतीनं परमात्मानं अनुग्रह करून घेनो पाऊस हाडयलो संदर्भ थंय देता तद्निमित्तानं इंद्राक मस्त रीतीनं दुःख देता आनीचे मस्त राग बी येता जाल्यारीचे कसं नाही करच्याक जायना पुनरपी याद येता की म्हळ्यार आपूण कोणाले विरुद्ध हो प्रतिस्पर्ध करच्या गेले म्हणले ज्ञान ताका प्राप्ती देता तद्निमित्तानं पश्चाताप भावनेनं आपण क्षमा याचन करून घेनो परमात्माले अनुग्रह जाव का म्हणून विचारतके असल एक संदर्भ इंद्राल निमित्त इंद्राले अहंकारानिमित्त घडेल असा म्हणले एक विषय आमकां दृष्टांत देता नाभिराजू थोडे विषय संतोषानं आशिल्लो प्रजाक क्षेम विशेष रीतीनं अनुराग करून घेनो आपणाले चल्ल्याक पट्टाभिषेक करका म्हणले उद्देश्यानं आपणाले बायलेल बशी बद्रिकाश्रमा वचनो नरनारायण देवालय विशेष रीतीनं ध्यान करच्याक आनी आपणाक उत्तम सद्गती मेळका म्हणले एकमेव विश्वासानं तांकां मोक्ष पावच्याक कारणीभूत जाले ऋषभदेव लोकशिक्षे कितें उरो परमात्माले धर्माचरण एक निमित्तान उरो गुरुकुलवास इत्यादी ब्रह्मचर्यादी धर्म अनुष्ठान करून घेनो त्याची संदर्भारी इंद्रदेव इंद्र पदवी हे करत आशिल्लो यज्ञ नामक परमात्माक दिल तसले जयंती देवीक लग्न जावंक घेनो गृहस्थ धर्म पालन करून घेनो दाखयल तसले संदर्भ जयंती देवीन तो 100 चेडवांक उत्पत्ती करून घेनो तांतो प्रथम पुत्र जाले म्हळ्यार भरत भरताल नंतर कुशावर्त इळावर्त ब्रह्मावर्त आर्यावर्त मलयकेतु भद्रसेन इंद्रस्वक विदर्भ कीकट म्हणले 9 चेडव प्रधान तदनंतर कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन अविर्होत्र ध्रुमिल चमस करभाजन म्हणले 9 जन विरक्त जावंक घेनो परमात्माले अनुग्रह जाव का म्हणले एकमेव उद्देश्यानं संन्यासी दत्ताची आनी उरिले
ಎಂಬತ್ತೊಂದು ಲೋಕ ಯಜ್ಞಯಾಗಾದಿ ಖರ್ಚಾಕ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಧರ್ಮ ಅನುಷ್ಠಾನ ಖರ್ಚಾಕ ಕಾರ್ಯತತ್ಪರದಲ್ಕೆ ऋषभदेव लोकांतो लोकांना कशी कर का अनेक यज्ञ याग अनुष्ठान करतके ऋषभदेवाले प्रीती फल केन्नाची अपेक्षा करना के आपण एक कसन एक ते कार्यानं मिळता म्हणले एक उत्पत्ती ताणे करनाशीची याचना करनाशीची विशेष रीतीनं यज्ञ यागादी करत आशिलो एक दिवसान तो संचार करता जे ब्रह्मावर्ताक गेलील संदर्भारी ब्रह्मर्षी देल तसले सर्व सभेन तो आपणायले चोरडोव गोत्तशील असल्यार बीची गोत्नाशी तशी लोकाल कितरी आपणायले चोरडोवाक लागून विशेष रीतीनं देहाचे हे केवल भोग अनुभव घेवच्याकचे आईल तसले देहने हे पवित्र देह म्हणले देहाच्यान उत्पत्ती देवचे दिव्य एक कर्म म्हणले तपस्स आचरण आमी करका तद्निमित्तानं देहाक विशेष रीतीनं चित्तशुद्धी देता चित्तशुद्धीच्यान साधना देता अंत्याक आमकां सुख मेळच्याक परमात्मा कडेन कृपा अनुग्रह मेळटा म्हणले सद्भक्ती सद्विचारू गुरुमुखांतर घेवन संसार सागर म्हणले सागरांतू आमकां वैराग्य जावंक न्हू आमी परमात्माले सायुज्य पावकाके हे सर्व आपणायले चोडवाक एक विशेष रीतीनं शिष्य लोकांक उपदेश करका हे संसार परिहाराक उपदेश केन्ना करचे उरना जाल्यारीचे गुरु म्हणल्यानंतर बापूस म्हणल्यानंतर कसनेक तारतम्य घेण्याशीची कशे रीतीनं तारतम्य अनुसार जावंक न्हू भगवताले परमात्माले एक स्तोत्र की सर्वोत्तम तत्व आमकां कळचे तशेची आमी भावनातीत जावंक न्हू परमात्माले इच्छिक सेवा करकागे तद्निमित्तानं भगवंताले प्रीती कतरी ब्राह्मणालागी अनुरूप उर्गिनो विशेष रीतीन आमी सद्ब्राह्मणाचे भोजन एक दिवस पुणीचे परमात्माले संतोषा कितर पुणीचे करकाके हे केले निमित्तानं परमात्मो संतोष पोवन विशेष रीतीन आमी केले तसले उपदेशामृताचे धर्माचरण की केलेले तसले अभिप्रायो आमकां दिसतके जाल्यार सुद्दाचे ऋषभदेव संन्यास धर्म प्रचारक कोरनो अभिप्रायान राजाचे परित्याग कोरगिनो एक अत्यंत तुच्छ मानव अत्यंत दिगंबर रीतीनं केस बीन सोडून संचार करताचे दड्डांतू दड्डके मुखांतू मूकके म्हळ्यार आमी सांगताचे कसं एक अर्थात हागेले जन्म निरर्थक हो पापींतू पापी महापापी म्हणून कशे रीतीन वर्णन करता की म्हळ्यार त्या रीतीनं ऋषभ नामक परमात्मो सर्व वस्तू असल्या सुद्दाची ते वस्तून तूं आपणाक भोग नाका ना ते भोगान तूं आनीक म्हाका भोग नाका ना संपत्तान तूं आनीक संपत्त नाका म्हळ्यार तसले तितले वैराग्य मूर्ती जावंक नाशिल्के तसले परमात्मो विशेष रीतीन दिसता की म्हळ्यार अत्यंत तेगेले स्वभाव अत्यंत दीन स्थितीन पिशाची रीतीन दिसतशिल्के लोकांना उलयल्यार सुद्दाचे उलयनाशीचे संचार करताचे दुष्टावृत्ती लोक ताका असूये अनिंदा तेगेले ज्ञान गुतनाशीची तांगेले वैराग्य चिंतन पळयनाशीची तांकां तिरस्कार भावनेन तांणी करचे तसले संचाराक व्यर्थ एक फातर उडोवचकी ना माती उडोवचकी अत्यंत रीतीन क्षुल्लक त्रास दिता गे आजकाल थोडे वर्तमान स्थितीन तूं थोडे लोक आसाच खंय तरी वाटेर वचका तर जाल्यार एक एक सुणी आसल्यार ना श्वान आसल्यार ताका एक फातर मांडगी न्हू तमाशी पळोवचके तो तागेले इतले न्हिदून आसना ताका मुद्दम केदरून ताका एक रीतीन निंद करचे ना ताका एक रीतीन त्रास दिवचो ना कोणी तरी एक मद्यपान कोरगी न्हू एक जाग्यार पडल्या म्हणल्या नंतर ताका होरगेन उदक घालचें ना ताका एक तिरस्कार तुच्छ भावनेन पळोवचके तागेले इतलो तो व्यसन करत आसा तागेले इतलो तो आसा ताका तितले सोडकाके आमी विशेष रीतीन ताका आनीकची निंद कोरगे न्हू आनीकची पापकर्म आमी अनुभवाक घेवच्या पळयतागे तशे हे परमात्माले ऋषभनामक परमात्माले वैराग्य सुद्दां आसतनाची लोक ताका निंद कोरगे न्हू असूये कोरगे न्हू अत्यंत उद्देशपूर्वक ताका त्रास दिता आशिल्के जाल्यार सुद्दाची ते कसनेची उरले सुद्दाची परमात्मा लक्ष घेनाशीची आपणायले वाटेकची वता आशिल्के मस्त रीतीन पळोवच्याक पिशाची म्हणून कितें दिसतलो जाल्यार एक सर्पो निर्जन प्रदेशांतू एकच स्थाना राबोंगेन कशे रीतीन एक विरह वेदना करतकी तशीच हांणी ते सर्पा रितीनची वेदना करून घेता आशिल्ले ते एकच स्थळांत राबोवनूची न्हिदचे थंयची मल मूत्र विसर्जन करचे जाल्यार पशुधर्माचरण प्रमाणे री मलमूत्र विसर्जन के आतां पळयाची गाय आसा
ती मूत्र विसर्जन करता मल विसर्जन करता ती खंय धुवून घेतवे ना उदकाचे प्रोक्षण करून घेतवे ती खंडित ना मनशाले बाह्य शरीराक आमगेले अंतर्गत जावंक न्हू शुद्धाचार जावका म्हणलें इंद्रियाक जावका म्हणलें उद्देश्यान आमी कसं करून घेता की म्हळ्यार एका मृतिका शौच करून घेताची आजकाल उठू डेटॉल सोपो आनी कसं लावंक न्हू हात धुवून घेताच जाल्यार परमात्माले कसं एक वैराग्य म्हळ्यार पशु स्वभावान मलमूत्र इत्यादी विसर्जन करून घेनो कसनेची देहाक शुद्ध असा म्हणलें एक भावनातीत जावंक न्हू योगशास्त्रा प्रमाणे आमी मलमूत्र केले नंतर धुवून घेवचे निषिद्ध म्हणलें शास्त्राधारणे निमित्तानचे आजी गोमृग रितीनं कशे रितीनं व्यवहार करता की त्याची रितीनं त्यांनी शौचाचारू व्यवहार करत असेल की आम्ही आजकाल कसं म्हणता की म्हणारे भटमामान भागवतान सांगलें ऋषभदेवान ह्या रितीनं मलमूत्र केल्यार कसनेची शौचाचार करचा ना म्हणून जाल्यार खंडित तशी लागच्या ना जाल्यार आमी आज करत आसा की मारे कसनय आमी मलमूत्र विसर्जन गेल्यार हात पाय धुवूंक घेनाशीची आमगेले कर्तव्याक भाजन जाता की पयलेच आमकां मुंज करता जाल्यार म्हालगड सांगतशील की मारे मूत्र विसर्जन करता तर जाल्यार तुमी कानाक जानवे घांक घेवका बसून मुतका आजकाल उठूची कॉम्पॅक्ट देता गेले म्हळ्यार कमी देता गेले संस्कार कित्याक आमी शौच आचमन करका ना शौचाक एक घुटणी म्हणून सांगताच उदक तोंडाक घेवन पुनरपी प्रोक्षण म्हळ्यार उदक भायर उडोवपाक तसले एक सुसंस्कार आमगेले शास्त्रांत आशिल्ले जाल्यार ते सर्वय आज लुप्त जाता गेले कसले की म्हळ्यार मल एक क्षेत्रावचे तसलो जागो अत्यंत असह्य प्रवृत्ती आसा त्या निमित्तान आमी आमगेले पाद प्रक्षालन की नातर जाल्यार द्वादशादी गंडूश आचमन करका म्हणलें शास्त्र विहित आसाचीच जाल्यार आमी तरी ऋषभदेवान सांगिल्लें तसलें संन्यास धर्माचें ना तांणी केलें तसलें आचरणा प्रथमतः करून येवचें असल्यार हो आदार घेवीत आमी स्वाभाविक मनुष्य जावंक न्हू परमात्माले निगूढ अर्थ पळयनाशिची कशे रितीन आमी शुद्धता मनोभाव मनांत प्रकल्पित करून न्हू आयचे एक सांसार्गिक जिवनांत कशे रितीन अनुकरण करून तसं की त्या रितीन अनुकरण करून न्हू आमगेले चेडवांक वरकीचे आमी योग्य रितीन संस्कार दिवपाक कसले की म्हळ्यार मल विसर्जन केले नंतर हात पाय धुवूंक न्हू द्वादश गंडूश आचमन आदी करका मूत्र विसर्जन केले नंतर 4 पंथ गंडूशादी आचमन करून न्हू विशेष रितीन शुद्धाचार करून घेवपाक तसलो नियम आमकां आसा तद्निमित्तान आमी प्रवर्तीत जावंक न्हू नियमानुसार करका पळयाची तें मलमूत्र विसर्जन केले तसले जागेरीची तो थंय न्ही तशिल्ले की कित्याक की म्हळ्यार कशे रितीन गोमृग रितीन वासस्थान करता म्हणले नंतर ते कसलें ना शुद्ध एक वाऱ्यान ते सर्व परिसर कशे रितीन एक दुर्वासन आसल्यार कशे रितीन दुर्वासन युक्त तसलें वार येता की ते जाग्यार सुवासन आसल्यार कशे रितीन सुवासन आशिल्लो तसलो वारो आग्रहण जाता की तसले एक संदर्भार एक संदर्भार बसता एक संदर्भार राबता एक संदर्भार न्हिदता परतून आनी वापस दिसता मल विसर्जन करता अनेक पण दिसता हास कशें दिसता अनेक संदर्भारे अणिमादी ऐश्वर्य आपणाल्याक सर्व आसा परमात्मान मना संकल्प केल्यार हां म्हाका आज कसकी खाव कशें दिसता मना चिंतन केल्यार पुरो तो वस्तूचो आकर्षित भावना आमगेल्या शरिरां भितर जातके तसले सर्व अनुकूलित व्यवस्थित असल्यार सुद्दाची कसनेच लेखाक घेनाशिची आपणे लागी योग सामर्थ्याच्यान परकाय प्रवेश करचे तसलो अनुग्रह संदर्भ असल्यार सुद्दाची ऋषभदेव नामक परमात्मान तो आमकां कसलो दाखोवन दिलो ना पळयाची कृष्णावतारान तूं कृष्ण हांगा आसा अनेक घरा कडेन आसा 16,000 स्त्री लोकांक एक संदर्भारी एक क्षणारी तांकां आलिंगन करून घेत आशिल्ले एक क्षणारी तांगेले घरांत तो वासस्थान करत आशिल्ले कसले एक कृष्णाले माया पळया त्याचीच परमात्माल माया कशे रितीन परमात्मान जावंक आशिल्ले तसले माया सदृश लोकांत माया सदृश रितीन उरीत आशिल्ले जाल्यारीचे परमात्मान कसनेची लक्ष घेनाशिची विरक्त भावनेन खंयचे अवतारारे कसले एक संदर्भ योजित जावंक ताणें तेगेले अवतारत्रय प्रकट केल्ले आसा ते संदर्भा अनुसार जावंक न्हू ताणें कार्यप्रवर्त करूंक न्हू आमकां हे मनुष्य लोकांक आदर्शप्राय जिवनाचें दाखयलें आसा असले एक संदर्भारी सर्वांक अभिमान उरका के कसनेची आमगेले आसा म्हणलो दाखोवंक घेवचें जायना की अवतार जाले नंतर आपणाले प्रयोजन हे जगाक जाले नंतर आमी माय जावंक वचका की असले एक
कर्नाटक देशांतू भीमरती म्हणले नदीचे तीर प्रदेशांतू दक्षिण कर्नाटकाचे प्रदेशांतू सौराष्ट्रादी देशाक वचून नागपुर इत्यादी ग्रामांतू पूर्व अंतशील तसले उत्तरा नदीचे नदी तीरारी एक कुटोचा म्हणले पर्वत प्रदेशाचे भागांतू एक वनांतू तोंडांतू फात्तोरदवरंगेनो ते प्रदेशाचे वस्त्राभरण नाशीची संचार करत उरतशिल्के तदनंतर भयंकर देल तसले काडगिच्चू प्रदेशाक वचून केवल अग्निमुखांतर प्रवेश घेऊन अग्नीचे आच्छादन करून प्रलय कालपासून जगत्ताकचे रक्षण करचे कितरे जगत्ताक प्रलय कालाचे रे एक ज्वालाग्नि कशे रितीन देता तसले अग्निक वचून परमात्मो अदृश्य दत्के हे ऋषभ नामक परमात्माक नादले सर्व यति संन्यासिक सर्वत्र वैराग्य उर्का म्हणले अभिप्रायान कशे रितीन दुष्टजन दुष्ट लोकुर्ताची आपणाले मोह अनुसार जावंगेनो अनुष्ठान कर्म केल्या सुद्दाचे हे दक्षिण कर्नाटकाक राज जावंगेनो अर्ह नामांकित जावंगेनो कसनेचे कार्य तत्पर करनाशीची केवल बुद्धी सामर्थ्याच्यान शांडशास्त्र घेऊन शस्त्रशास्त्राच्यान कलियुगाचे भगवद इच्छेचे अनुसाराक मोहित जावंगेनो शौचाचार रहीन जावंगेनो देवालय निंद कोरंगेनो स्नान आचमन शौचाचार हीन जावंगेनो केस सोडंगेनो सप्तांगांतो मल धारण करूंगेनो पळयाचे सप्तांग मल म्हणून सांगलेच आम्ही कसं लेखता की म्हणे रे केवल आमगेले जीर्ण केले तसले वस्तू वच्चाक मात्र आम्ही मल म्हणून लेखताच पळे हांगा परमात्मा कशें सांगता की म्हणे रे दोळ्याच्यान वच्चे तसले वस्तू कोरकीची मल म्हणून सांगता नांकांत आशिल्ले तसले वस्तूक मल म्हणून सांगता कानांत आशिल्ले वस्तूक मल म्हणून सांगता तोंडांत आशिल्ले तसले वस्तूक मल म्हणून सांगता नांगटाचे संदू भितर आशिल्ले तसले वस्तूक मल म्हणून सांगता आनी जी पायूंत आशिल्ले तसले वस्तूक मल म्हणून सांगता आनी उपस्थ हे 7 अंग मलाचे धारणा म्हणून सांगले हे सर्व ही आम्ही धर्मानुसार हे वेद म्हणले ब्राह्मणाले अंतर्गत जावंगेनो विशेष रितीन अर्थ करूंक येवका वेदांक कुरो ब्राह्मणांक कुरो यज्ञाक निंदन करचे तसले हे सर्व ही उत्पत्ती जाता आनी हे सर्व हे भागाचे लोक जैन मताचे एक विशेष रितीन जैन मताचे संस्कार जैन धर्म अनुसार करच्याक कारणी तत्पर देता म्हणले हो संदर्भ आमकां स्वतः परमात्मान पयलेची सांगिल्लेच के पळयाच कसले एक परमात्मान ताणें स्वतः मलमूत्र विसर्जन कोरनाशीची केली निमित्तान उरो हे लोकांत कशे रितीन लोक करता म्हणले भावना पयलेची बरोवन दवरले आमगेले परमात्मा कितले व्हड विज्ञानी पळयाच आमी लेखता कसं म्हळ्यार रे आयची विज्ञानीची व्हड म्हूण आमी लेखताच जाल्यार रे हे परमात्मान मुखार देवचे तसलो विशय पूर्विकची चिंतन अवलोकन कोरंगेनो ताणें बरोवन दवरल्या म्हळ्यार रे कितले व्हड विज्ञानी आमगेले परमात्मा म्हूण आमी चिंतन करका अशीची मुखावयल्या दिवसांत पौंड्रीक वासुदेव राजा स्मरण येता आपुणूची ब्रह्म म्हणलें एक भावैक्यान ब्रह्मैक्य प्रतिपादन करता आसलो सर्व शास्त्रो आधार करता आसलो जैन शास्त्राचे अनुसरण ताणें केलें मुखावयले प्रशिश्ट क्रम नांव तागेलें तशी उरता कलियुगांत सांगिल्लें तसलें सर्व शास्त्र अनुष्ठान यज्ञ यागादी अद्वैत मतांची जैन मताचे अनुसरण करून घेनो अंधतमस्साक विशेष रितीन मताची असले वृषभ देवालय चोरडुव केले निमित्तान लोकांक तत्वोपदेश सज्जनाक मोक्ष देवचे तशी अनुसार करून घेनो जे असुर मोहा कितरे अनाचार करून घेनो अशौच अयोग्य हीन देवंक घेनो अंधतमस्साक वच्चाक तशी शब्द प्रकार सांगताचे अशी शुकाचार्यान परीक्षित राजाक सूत शौनकादी मत भागवताचे विशेष रितीन हे सांगून परीक्षित राजाक शुकाचार्यान सांगच्या केले तसले भागवताचे दुसरो दिवसो हांगा हे कथा भागांत समाप्ती जाता इतले पसून परीक्षित राजाक शुकाचार्य सांगत आशिल्ले कडे रे ऋषभदेव आपणाले चेडवांक मुक्तिमार्ग उपदेश करून घेवन उद्धार करका म्हूण सांगता केवल ताणें आपणाले चेडवा कितें सांगिल्लें ना लोकांक सुद्दाची उपदेश करका आमगेले अंतर्गत जाले तसले इंद्रियाक प्रचोदन दिवता तसले मुक्तीक अवकाश दिता तसले साधना अनुष्ठान आमगेले निमित्त करका म्हणलें सुसंदर्भ हांगा ऋषभदेवाले उपदेशानुसार आमकां सांगिल्लें आसा हे आमी आयच्या दिवसांत पळयल्लें आसा
कसं एक उपदेश सांगल्या की म्हणारे मस्त रीतीने सांगले गुरुर नस्यात स्वजनो नस्यात पिता नस्यात जननी नस्यात दैवम नस्यात दैवम न तज्ञस्यात न पतिश्च सस्यात समोच्चयेद्यः समुपतेत मृत्युम म्हणारे हे मृत्यूचे अत्यंत समीप असेल कोण की म्हणारे संसाराच्या न बंधनाच्या न सोडोच्या ध्यानशील असलो व्यक्ती संसाराच्या न हे बंधनाच्या न मार्गाच्या न मुक्ती जाऊ कावे केवल परमात्माले योग्य जलदसले उपदेशो आम्ही ग्राह्य करका संसाराक उपयुक्त दसले उपदेश कोण करतस की तो गुरु नाही तो बंधू नाही तो बापूस नाही तो आवसू नाही तो देव नाही तो घोव नाही असले उत्तर आम्ही ऐकून हे ऋषभदेवानं कसं एक उपदेश केल्ले आसा ते सत्यही आम्ही म्हणू देल तितले ते प्रयत्न करच्या का आम्ही कार्यतत्पर जाऊ का अशी परमात्माक सांगितले आसा ऋषभदेवानं परमात्माले भागवताचे अत्यंत प्रतिपाद्य जाऊन आम्ही मानताचे एक पुष्प परमात्माक अर्पण करीत के कालच्या दिवसाक अर्पण केलं तसले पुष्प दिले आयच्या दिवसाक अर्पण करत असले गुलाबी की मल्लिगे की सेवंती की कसनेच एक पुष्पने अत्यंत प्रिय दिल तसले पुष्प की म्हणारे ज्ञानपुष्प के ते कसे अर्पण करचे की म्हणारे परमात्माले भागवताचे यथाशक्ती आम्ही श्रवण की मनन की ना ताजेचे चिंतन की केले रे त्याचीचे ज्ञानपुष्प आम्ही परमात्माक अर्पण करत असले सुसंदर्भ सुव्यवस्थित उद्देश्य दत्के हाजे तितले परमात्मो अत्यंत संतोष दत्के म्हणारे हे ज्ञानपुष्प स्वीकृत केले असले परमात्मो अति धन्यता मदतके आणि आम्ही सुदाची धन्यता पावचाक दत्के हाजेन परमात्मो तृप्तीकरण देवंगेनो आमकां ज्ञान भक्ती आणि जी विषयाचे वैराग्यो दिवंगेन आमकां अनुग्रह करता म्हणले संदर्भ ऋषभनामांकित परमात्माले अनुग्रहा निमित्त आमकां दिसून येता ऋषभदेवानं वचका तर दिले रे तेगेले प्रथम पुत्र भरताक परंदामाक पट्ट दवरनो ताका विशेषतेनं राज्याचे अधिकार दिवंगेनो आणि तो परंदामाक भायर सरतसले निरूपण देता तिसरे दिवसाचे काणी शुकम महामुनी विशेषतेनं परीक्षित राजाक सांगता आसाची भरतानं कशे रितीनं हे देशाचे एक आज्ञानुसार परमात्माले बापसूले अंतर्गत जावन केलेले तसले भक्तीक राज्य परिपालन करत असले विश्वरूप म्हणले चल्ली जल तसले पंचजननीक लग्न देता तागेल चोरडू पळयाची सुमती राष्ट्रभृत सुदर्शन आवरण धूम्रकेतू म्हणले 5 चोरडू ताक देताची भरतानं हे राज्याचे अधिकारो घेवचे पहिले हे आमगेले भरतखंडाक अंजनाभ म्हणले नामाभिधान आशिल्ले आणि हे भरत चक्रवर्तीनं ऋषभदेवाले पुत्र जावंक जन्म आयिल्ले नंतर ताणे राज्याचो अधिकारो घेतिल्ले नंतर त्या दिवसाच्यान भरताच्यानाची भारत वर्ष हे प्रारंभ जाल्ले म्हणल्याक अति धन्य देता आमकां तदनंतर भरतू हे भरतभूमीचे विशेष रितीनं प्रजा अभिवृद्धी की तरी धर्मानुसार परमात्माले यज्ञयागादी कोरंगेनो ज्ञानी देवनो विशेष रितीनं इंद्रादिक आहुती दिवंगेनो देवा लागी परमात्मा लागी अवयवाच्यान जन्माक आयिल्ले तसले अवयवाच्यान आश्रय धात दिले तसले विशेष रितीनं अनुसंधान करनो अनुसंधानान अनेक रितीनं यज्ञयाग कोरंगेनो परमात्मा लागी भक्ती अनेकची जागृता तत्व मनोभावन वाढच्याक प्रयत्नशील जाले सर्व संपत भरितानं राज पुलह ऋषीच्या आश्रमाच्यान सालिग्राम क्षेत्राक वचून पावता थंय सालिग्रामाच्यान धोरण आशिल्ले तसले चक्री नदी गंडकी नदीचे वचून ते नदीचे सरोवरांतू ते नदींतू व्हांवचे तसले उदकांतू पुलहर आश्रमाक वचूंगेनो भरतो अत्यंत वैराग्ययुत जावंगेनो परमात्माले पूजन कोरंगेनो संतोषान पावता नित्य ही त्रिशी संध्याकाल कोरंगेनो स्नान आचरण कोरंगेनो आपणाले जटा अंतर्यामी दल तसलो सूर्यप्रकाश सूर्यालो अंतर्गत दल तसलो प्रकाश कशे रितीन दितकी अंतर्यामी दल तसलो परमात्माक पूजा नित्य ही करतशिलो एक दिवसो भरतो चक्री नदींतू स्नान कोरंगेनो आह्निक कोरंगेनो एक मुहूर्ताचरे वैराग्यशील जावंगेनो तपशक्ती आचरण करच्याक प्रारंभ करता त्याची एक संदर्भारे किंचित एक दृष्टांत तागेले घडता
थंय अत्यंत नवमास भरीत आशिल्लें तसलें चित्तल दिसता. चितलाक पळोवंक न्हू आपणालें जपाच्यान तपशक्तीच्यान विमोक देता. आनीचे केवल नवमास संपन्न भरीत आशिल्लें ते चितलाक पळयता कसन देता आसा. आनी तें चित्तल आपणालें शत्रू आशिल्लें तसलें व्याघ्रा निमित्त अत्यंत भयभीत जावंक न्हू थंयच्यान पलायन करूंक न्हू ते नदी तीरारी येवन पावता. तेची संदर्भारी मुखार सुनू भरतू तपशक्तीक बशिलो ते चितलाचे वेगाक आनीची व्याघ्राले धांवचे तसले आवाजाक चिंताक्रांत जावंक न्हू नदी तीरारी येवंक न्हू एक जाग्याच्यान अनेक जाग्याक न्हंय क्रॉस करता तर जाल्यार ते नवमास भरीत आशिल्लें तसलें चित्तल एक चितलाक जन्माक दिता. आनीचे उदकांत तूं उडनू आपणाले देहाचो त्याग करता. हे सडान देह त्याग केले तसलें विरक्तीन व्याघ्र आपणाक आहार ना म्हणले उद्दिश्यान चिंताक्रांत जाता. आनीची हो भरतू ते नवमास संपन्न भरीत आशिल्लें तसलें चितलाक घालील तसलें सान चितलाक पिलाक व्यामोहांतू पोडनू त्या व्याघ्रा निमित्त सन्निविष्ट देल तसलें सुसंदर्भारी सन्निविष्ट देल तसलें प्रकृती धर्म अनुसार देल तसलें वृत्तींतू ते जिवाक आपूण संरक्षण करता. कित्याक म्हळ्यार आपूण क्षत्रिय धर्म आपूण वैराग्य आसा हय जाल्यार आपणाक क्षत्रिय धर्म कसो सांगता प्रजा रक्षण. हें एक आपूण क्षत्रिय धर्मांत आशिल्लें तसलें प्रजाक रक्षण करना तर जाल्यार म्हगेले क्षत्रिय धर्म निरर्थक म्हूण चिंतन करता. आनी जे परमात्मान दिलेलो हो आदेश म्हूण सांगून ते चितलाक अत्यंत मोहपाशान प्रेम बंधनान ते चितलाचे लालन की पालन की करच्याक प्रारंभ करता. दिने दिने हागेले तपशक्ती बल क्षीण जाता वता आनीचे चितला वयले व्यामोह वाडत वता. पळयाच दिवसाक परमात्माले उद्दिश्य जावंक न्हू ताणें इतलो समय कांड व्हरचो आशिल्लो. तेची समयान तूं चितलाले आल्हादन चितलाले मोगू ते चितला वयर आशिल्ले तसलें प्रिती वाडत गेले. खंय तरी आपुणेन ताका आश्रमांत सोडून आयले तर जाल्यार पुनरपी ते व्याघ्र येवंक ताका खातले की कोणी ना दुश्टमृग ताका हिंस करतले की कोणी ना तर जाल्यार ते आश्रमांतल्यान ताका कसलें एक भयभीत तसलें वातावरण घडतलें की कोणी ना म्हणून चिंताक्रांत जातके. जाल्यार भरताले हांगा तपशक्ती बल आनीक क्षीण जाता गेलें. भगवंताले आसक्ती कमी जाता गेली. केवल चितलाले वयर व्यामोह वाडत गेलो. वाडत गेले नंतर दिवस घेता गेले चितलो वयर जाता गेले प्राय बुद्ध जाले जाल्यारचे संदर्भ ते प्रवाह निमित्तान आयिल्ले तसले चितलाचे व्यामोह हागेले दिने दिने अभिवृद्धी जाता गेले. जाल्यारचे देवाल पूजा क्षीण जाता गेले. जप अनुष्ठान क्षीण जाता गेले. संध्यावंदन लोप जाता गेले. पळयच मनशाक संध्यावंदन कित्या बदल जावं का म्हणले उद्दिश्याचे सारची हें जड भरताले काणी. पळयाचे भरताले कसन एक आसक्ती जीवन थोडे दिवसा भितर हागेले समय आयलो. परमात्माले इच्छानुसार हागेले जीवनाचे अंत्य गेले. जाल्यारचे अंत्य क्षणार सुद्दाचे ताणें विचार केलो एकच की म्हळ्यार हांव भितरेन म्हगेले प्राण सोडून गेले नंतर म्हाका प्राणोत्क्रमण जाता आसा फाल्ल्याक हें चितला कोण पळयता. पयले हांव सुन आशिल्लें अत्यंत विरह वेदनेन ताका आपूण होड केल्लें आसा. आपणे आनी तागेलें बांधव्य इतले रितीन वाडलें की म्हळ्यार एक बाप सूख आनी चेडा कशी उरता आव सूख आनी चेडा कशी उरता एक भावंडाक कशी उरता तसले एक प्रेम वश आपूण ताजे वयर आसा. ताका म्हाका सोडून उरचें जायना म्हाका ताका सोडून उरचें जायना. हें कसन एक प्रसंग वशात परमात्मान केलेले तसले चमत्कार म्हणून भावनातीत जावंक न्हू ते चितलाचे मोह परिवेश जावंक न्हू आपणाले प्राणोत्क्रमणा संदर्भारी केवल चित्तलाले मोगांतू प्रेम सन्निहित जावंक न्हू आपणाले देह त्याग करतके. दुर्दृष्टवशात संदर्भानुसार
अंत्यकाले विशेषतः म्हणून सांगतात मध्वाचार्य द्वादश स्तोत्रान सुद्दाची परमात्माले चिंतन करका, परमात्माले उपदेश केलं तसले नामस्मरण करका, हरिस्मरण करका. हाण केल कोणाला स्मरण चितलाले. हाका जन्म खंयचे प्राप्त जालो, चितलालोच जन्म प्राप्त जालो. पळयाच कशी म्हणून गेलो. कसन एक परमात्माले उद्देश्य ताणे बायलीक चोरडोवाक सोण गेनो विरक्त भावनेनं केवल परमात्माले साक्षात्कार घडका, आपण एक मोक्ष घडका म्हणून गेनो. पुलस्त ऋषीले एका आश्रमांत आयलो, गंडकी नदी तीरार बशिलो, चितलाले वृत्तांत दिसले, मोह परवश जालो. कसन एक विरक्त भावनेनं आयलो, वैरागी जावं गेनो. पुनः त्याची जी वैरागी म्हणले सुख आच्छादन करून घेतली. तद्निमित्तानं ताका चितलालो जन्म प्राप्त जालो. जाल्यारीचे ताका अंत्यक्षणारी मस्त रितीनं चिंत जाली. यंयं वापि स्मरण भावं त्यजन्त्यन्ते कलेवरं तंतं मेति कौंतेय सदा तद मद्भावितः. हे गीतेंत येईल तसले श्लोको. अंत्यक्षणारे कोण कसन एक चिंतन करत की त्याची तांकां जन्म प्राप्ती जाता. तद्निमित्तानं आम्ही तुम्ही लेक्च्या पुरो भटमामान सांगलें अंत्यकालारे विष्णू उडगास केलो ना, देवील उडगास केलो ना, कुलदेवाल उडगास केलो आमकां तोची जन्म प्राप्त जातवे म्हूण लेखतलें. खंडीत ना. देवाले आमी तरेन स्मरण केल्यार हे जन्म म्हणले वृत्तीच्यान, जन्म म्हणले संसार बंधनाच्यान चुकून आमी मोक्ष पावतागे, सायुज्य पावच्याक कार्य तत्पर जातागे. तरीन आमी अंत्यकालारे श्वान, गो नाजाल्यार इतरे किटा दिवरो, इतरे चोरडूवाले कोणाले एक स्मरण केलें ना. स्त्री व्यामोह ना, पुरुष व्यामोह नाजाल्यार संसार बंधू व्यामोह नाजाल्यार धन व्यामोह कसं आमी लेखता की त्याची आमी येवच्याक कार्यतत्पर जाता म्हणले शब्दो हांव सांगिल्लो न्ही, गीतेन सांगिल्लो हो उद्देशो तुमगेले एद्राक प्रस्तुत केल्ले आसा. तद्निमित्तान भरताक अंत्यकालार ताणें एक चितलाले व्यामोह घेतलो, ताजी स्मरण केली, ताजी रक्षणार्थ केलें. ताजी निमित्तान ताका भगवत आराधना आसल्यार सुद्दाची ताणें चिंतन केलें तसले प्रभावा निमित्त ताका चितलाल जन्म आयलो. तद्निमित्तान पश्चाताप पावलो भरतू. तागेलें स्मरण आशिल्लें कितें की म्हळ्यार ताणें तितले तरेन एक भगवत उपासना केलेले, एक म्हालगडाले अनुसंधान तागेलें आशिल्ले निमित्तान एक स्मरण आशिल्लें की म्हळ्यार कसन एक जन्मान पावल्यार बीची पश्चाताप भावना ही प्रत्येक मनशाक घडतगे. कित्याक म्हळ्यार गर्भावस्थेंत आशिल्ले तसले चेडणाक गर्भांतल्यान भायर येवका तर जाल्यार कसल रितीन एक जिवाचे व्यामोह उरता ना. आपूण गेले जन्मांत ही रितीन पापकर्म केल्ले, आतां मुखावयले येवचे जन्मांत पुणेची आपूण सुधारण करून घेवन मुखावयले जीवन सदृशान तो आपूण परमात्माले दिव्य उपासन करता म्हणल्यार भावन उरता. गर्भांतल्यान आयले नंतर विस्मरण जातके. तसलो संदर्भ भरताक आयलो. भरतान भगवत भक्ती निमित्तान ताका अनुसंधान केले निमित्तान ताका उडगास आशिल्लो आनी चितला जन्मा निमित्तान पश्चाताप करता. कसन एक आपणाले प्रारब्धवशात सर्व ही आपूण त्याग करून घेवन परमात्माले मोक्ष पावका म्हणून घेवन नदी तीरार येवन बशिलो. दुर्दृष्टवशात आपणाले मुखारी हे घडक आशिल्लें म्हणले एक संदर्भ तो योजून घेता. अत्यंत दुःखहीन जाता. कसनय करच्याक जायना. आयिल्ले तसले जन्म आपूण पालन करका म्हणले उद्देश्यान. पश्चातापान आपण्या वैरी अभिमानान आसल्यार सुद्दाचे हे जन्म आपणाक नाका म्हणले उद्देश्यान. कालंजर पर्वतांतू येवन सालिग्राम क्षेत्राक पुनरपी येता. थंय मृगचे देह जेव पसून चिंतन करून घेवन परमात्माले उपासन करून घेवन थंयचे तीर्थान ते आपणाले देह त्याग करून घेवन आपणाले परित्याग करता. तद्निमित्तान शमदमादी संपन्न भरीत आशिल्लो अंगिरस गोत्राचो एक ब्राह्मण आशिल्लो. ताका तागेले बायल आशिल्ली. सदृश जाले तसले आचार गुण संपन्न भरीत आशिल्ले तसले 9 जन्माक चेडूं येताची. ते 9 निमित्तान 9 चेडूं येताची. तद्निमित्तान एक बायल चेडूं येता. अशी पयलेचे चल्ल आशिल्लो तसलो हे देह सोडून घेवन चितलाचे भरत जावं घेवन पुनरपी जन्माक येता. हे स्वकीयान सुद्दाची अभिमानू जाल्यार सुद्दाची भय प्राप्त जावं घेवन हे भया निमित्तान परमात्माले ध्यान करच्याक विघ्न येनाशीची आलोचन करून घेवन पूर्वजन्माचे स्मरण निमित्त ऐकत असल्यार बीची किवड जावन भावनेन कसनय संस्कार करचाय तसले संस्कार करनाशीची अत्यंत पिशाची स्वभावान जन्माक येता. आपणाले बावसूले स्नेहा निमित्त विशेष रितीन संध्यावंदन की उपनयन की जाल्या नंतर संस्कार करून घेवन शौचाचमनादी सांगिल्ले तसले काम करून घेवन उपदेश निग्रह करका म्हणले उद्देश्यान.
भरत आपणाला बापसुलतले समाजावंगन कार्य करत आशिल्लो, वेद सांगता आशिल्लो, वेद करता आशिल्लो. तदनिमित्तान बापसूल मरण दिलें. तेगेले धाकले आवसुले निमित्त आपणाले बापसूक जावंगेनो सहगमन करता. तदनंतर बापसूल मेल नंतर सर्व लोक भरत आले प्रभावानिमित्त कसनेचे एक उपयोग असल्या सुद्दाची उपयोग नाशिल तशीची अत्यंत दड्डांतू दड्ड रितीनं कोरंगेनो. आणि हे मनशाक कसनय सांगून प्रयोजन ना म्हणलें. आज्ञे घेवन हाका सोड्या म्हणून सांगून सोडताची. लोकाल घरांतू हिनाय जावंगेनो वृत्तीपर खर्च किंदाची आपणाले घरांत उरचे उत्तम म्हणून सांगून ताका आपणाले घरांतूची राबयत आशिल्ले. ते नामांकित जालें तसलो भरतू अत्यंत स्मरण म्हळ्यार पावसांत वरकी पावस येनाशी मग की तिमचें वतांत वरकीची वत आयल्यार बीच आपणे कसनयच जायना म्हणलें तसले भावनेन उरचे. शियांत वरकीची कसनयच आपणे शरिराक जायना म्हणलें तसले विरक्त भावनेन नेल्यारे न्हिदचे. कसनयचे काळे वस्त्र धारण करचे. यज्ञोपवीत अत्यंत हिनाय जावंक नाशिल्लो असले लोकाल घरांतू जेवण कोरंगेनो उच्चिष्ट भोजन करत आशिल्लो. आपणाले भावंडान सांगिल्लें तसलें कर्तव्य करत आशिल्लो. कसने एक संदर्भारे एक शेत कसनेचे रोवका म्हण दिसले नाजाल्यार गद्द्या वचूंगेनो कसने रोवचे. थंय आशिल्लें तसलें संदर्भारे कीटक क्रिमी कीटक भक्षण करचे. कसने एक धान्य खावचे असल तसलें प्रवृत्ती करत आशिल्लो. एक संदर्भारे शूद्र राजा आपणे एक चोरडू देलनाची आपणे एक चोरडू जावका म्हणले एक तामसी मनोभावनानं एक आपणाले भद्रकाळीक उपासना करून घेवन नरबली दिवका म्हणले अभिप्रायान देता. थंय बली दिवच्याक एक पुरुषाक तांणी धोरगेन हाडताची जाल्यार मध्यरात्री संदर्भारी तो पुरुश धांवगेन वता. तदनिमित्तान ते शूद्र राजाले भृत्य म्हळ्यार आप्त इश्ट तांणी कसं करता की म्हळ्यार स्वता येताची जाल्यार दुष्टमृगाच्यान रक्षण करच्या कितें तरी आपणाले गद्दे राखत आशिल्लो भरत. तो भरत वेगळो हो भरत वेगळो जाल्यार हागेले वृत्तांत मात्र तुमकां सांगत आसाची. हागेलें नांव बी दुसरे जन्मान तूं भरतू जावंगेन जन्माक येता. आपणाले भावंड्यान सांगिल्लें तशें गद्दे राखत आशिल्लो. ते संदर्भारे ते भृत्य शूद्र लोकाले लोक येवंगेनो हाका हो दष्ट पुष्ट जावंगेन आसा. आनी जे हाका तरेन बली दिल्यार आमगेले राजाक सुसंतान वेवस्थीत रितीन दिता आनी देवी बली स्विकार करता म्हणले उद्देश्यान हाका घेवंगेन व्हरताची. भरत सुद्दां अत्यंत पळयाच दड्डांतू दड्डो शतमुर्खांतू मुर्खो कसनेची भावना करनाशीची तांणी ताणूंगेन व्हरत आसाची. हो अत्यंत आनंदान कसनेच रितीन चंचल मनोभावना कसले भावना दिना. आतां कोणाकची उज्जान तो लासल्यार हात लासल्यार कसने एक वेदन देता जाल्यार हाका कसने वेदन जायना की हाका तांणी सिंगार कोरंगेनो अलंकार कोरंगेनो बलिपीठाक व्हरगेनो विविध रितीन वाद्य घोशान ताका भद्रकाळीले सन्निधानांत आपण व्हरताची. शूद्र राजा भरताक ते भद्रकाळीले मुखार बसूंक गेनो अत्यंत विनम्र चित्तान आपणाले आवसूक भद्रकाळीक बली दिवच्याक कोयती हातांक घेतले. पळयाची घ्रद्रकर्णे विरूपाक्षी लंबस्तनी महोदरी हनशत्रुम त्रिशूलेन क्रुद्धस्त पिबशोणितम म्हणलें एक मंत्राचें अभिमंत्रण कोरंगेनो बली दिवच्याक उद्युक्त जाता. त्या समयाचेर भद्रकाळी तामस आराधनेन शूद्र आशिल्ले तसले व्यक्ती कोणाक बली दिवचे हाडले की म्हळ्यार अपरोक्ष ज्ञानी परम विष्णू भक्त आशिल्लो तसलो भरताक हिंसी करच्याक उद्युक्त जाले तसले प्रसंगवशात चित्रण पळोवन भद्रकाळी ब्रह्मतेजस्सान देह भरीत जावंगेनो अत्यंत कोपारुष्ट जावंगेनो गर्जन करतचे ते प्रतिमेच्यान प्रादुर्भाव दिले येवंगेनो. ते शूद्र राजाले हातांत आशिल्ले तसले खडग घेवन ते सर्व शूद्रांक सर्व तेगेले शूद्र राजाक समेत आनी ते भृत्यांक शिरच्छेदन ते करतके. पळयाच परम वैष्णवांक बली तरेन दिवच्या गेल्यार कसले एक प्रसंग येता म्हणलें हो संदर्भ आमी लक्षांत दवरता. कित्याक की म्हळ्यार वैष्णवान बली दिवचे हे निषिद्ध कर्म. आमकां एकमेव आराध्य दैव म्हळ्यार विष्णू. विष्णू सर्वत्र गीयते. विष्णूच आमकां प्रधान विंगड कोणीच ना के. आमी कोणाकच तरेन उपासन करचें आसल्यार तेगेले अंतर्गत तेगेले अनुसंधान कोरंगेनूच करता के म्हळ्यार मात्र तो संप्रीत देतके. इतर देवते सुद्दाचे संप्रीत जावंगेनो आमकां अनुग्रह करता म्हणलें शब्दाचें तात्पर्य हांगा मेळटा. तदनंतर ते सर्व लोकाले रुंड तिणें शिरच्छेदन केले निमित्तान ते रुंडमाला धारण कोरंगेनो हे सर्व ही देहाभिमानीच्यान कोण अपराध कोरंगेनो कोणे
विरह वेद न कोरगिनो हे परमात्माले पादाचे आश्रय दिले तसले परमात्माले रक्षण करत असले परमात्माले आयुध धारण केलं तसले भद्रकाली ಮೊದಲಾದचे सन्निहित देवंगनशील तसले सर्व देवानुदेवतेक आम्ही भय ऊर्नाके दलरे विष्णु भक्ता केना भय ऊर्नाके इतरे देवानुदेवतेले दलरेचे ते शूद्राल निमित्त भरताक शिरच्छेदन करकेले रे भरतांतु कसनेच एक भय वातावरण घडेल नाके हे आश्चर्यचकित घटना दलरेचे शांतचित्तानं देवी शांत देवांगेनो तक्का अनुग्रह करतके तशीचे सिंधू सौ वीर देशाचे एक राजा रहुगण इक्षुमती नदी तीरांदू कपिलाश्रमाक वचुंगेंची उच्च संदर्भारी तगेले एक वच तसले संदर्भो नातरदलरे तक्का व्हावंगेन वर्च तसले लोक कमी दलके त्या संदर्भारे तक्का कोणीचे अधिकारान सांगत की मारे हे आपणाले आस्थानाचे राजाले व्हांचाक कोणीतरी नकल जाऊ का म्हणून सांगते त्याची संदर्भात तक्का भरत दृष्टी पडता त्या भरताक दष्टपुष्ट जावंगेन असा कितले रितीनं भार घेवच्याक समर्थशील असा असले अधिकारीक हे वजन व्हांचाक लाव्या म्हणले अनुसंधान अनुभवानेन राजाले पालखी व्हांचाक लायताची थंय आशिल्ले तसले सर्व प्राणी भयभीतान रानाक धांवताके जाल्यार हो मात्र ते पालखी सकल दवरनाके तसले एक रहुगणाले पालखी भेविले त्यांना त्याने सांगता की म्हणारे राजा मस्त रितीन शिक्षा दिता तू समज घेऊन वचा म्हणून सांगता थंय आशिल्लो तसलो पुरुष सांगता की म्हणारे कितले वेगान वच म्हणारे तो आपूण वतना कितलेचे धांव म्हणारे तो धांवना कसने द्वेष करत कसने दोष करत ना तो आणे कशी जाऊ का ताकील मनाक कशी दिसता तशी व्हांवता ब्रह्म तेजस्सो ते भरतालान तशिले बहु कष्ट श्रम केले बहु दूर ताणे एकल्यानाचे ते पालखी व्हांवगेन गेला जाल्यारेचे क्रश जलना कसनेचे भावनातीत जावंगेनो आपणाले निराभावनाना असा कसने देहा बदल अभिमानना असल एक संदर्भारी राजा कोपारुष्ट जावंगेनो ते जीविक तुम्ही इतले रितीनं अवमान दिता असाची अशें म्हणलें राजाज्ञे तुम्ही उल्लंघन करता असाची म्हणलें उद्देश्यान सांगता तुमकां स्वभावान सर्व शिक्षा दिता म्हणून सांगता जाल्यारचे हो भरतू कसनेच उलय नाशीचे मंद हास स्मित जावंगेनो राजा सांगता आपूण सर्व तंत्र स्वतंत्र आसा आपणे कसनेची भार ना भार आशिल्ले तर जाल्यार आपणाक भोंवच्याक जाय नाशिल्लें जाल्यार कसने भार ना आनी आपणाक कसने रोग ना कसने मनोव्यथे ना कसनेची पोटा भूक ना कसनेची निद्रा त्रास कसले ना आपणाले देहाचे अभिमानी आपणे कसले ना आपणाले प्राणवायू वचून सुखान आपूण आसा मृत्यूचे बाधना आपणाक अशें म्हणलें उद्देश्यो आपूण केवल परमात्माले चिंतन करत आसा परमात्मान तूं स्वामीतत्व करत आसा अशें म्हणले निमित्तान आपणाक कसनेय तुमी शिक्षा दिवंगेन प्रयोजन ना कसनेय करंगेन प्रयोजन ना म्हणलें उद्देश्यो तो सांगता जाल्यार भरताक पुनः पुनः प्रारब्ध कर्मान तूं आपूण व्हांवचे संदर्भारे पालखी रहुगणाले हे माता उत्तर आयकून तो एक क्षणान तो चिंताक्रांत जाता आनीचे येवंगेनो ते पालखीच्यान देवंगेनो भरताले गूढ वेशान आशिल्लो तसले अवधूत वेशान संचार करता तसले मनोभावांत आशिल्लो तसलो तूं व्यक्ती कोण तूं कपिल ऋषीवे कपिल देववे कसले किंवा तुगेले लक्षण दिसना इंद्राद देवत्वे तुगेले की वज्रायुध दिसना रुद्रदेववे तुगेले की शूल दिसना ब्राह्मणवे ना कसनेच एक रक्षणा तुगेले दिसना कसने आसल्यार आपणाक तुवें क्षमा याचन कर का म्हूण सांगून रहुगण ताका सांगता तेन्ना आपणाक मनाक कसने आयलें ना तुगेले पालखी घेवन वता आसा आपणाक कसने श्रम दिशिल्ले ना लोकांत तूं हें विशेश रितीन उदक पिवका म्हणून दिसल्यार एक समुद्रांतल्यान एक पेल उदक काडल्यार कसने फरक येतवे असल एक संदर्भारी कसनेचे ज्वालाच्यान आपणाक कसने संदर्भ येना हे देहाक शिक्षा केल्यार मात्र दुःख देता जाल्यार आपणाक ते कसले ना प्रजाक शिक्षा करचे हे राजाले कर्तव्य आनी राजान शिक्षा करूं का म्हणलें तसलें उत्तर आयकून आपणाक आनंद जाता आनी आपणाक संचार करता तसलें मन ना कपिल देवालय निमित्तान मोक्ष साधन केलें तसलें विचारू आपणाक संतोशान सांग का म्हणलें उत्तर सांगता तेन्ना भरत सांगता अपंडित ज्ञान आशिल्लें तसलें ज्ञान आशिल्लें तसलें पंडित केन्नाची पंडित न्हय ताजे कितें स्वतंत्र कार्य समस्त कार्य करच्याक ज्ञान उरका ते ज्ञान कर्तव्याच्यान येता कर्तव्य परमात्मा उरका परमात्मा ज्ञान दिता ज्ञानाच्यान कर्तव्य म्हणलें उद्दिश्य सांगता वेदाच्यान सरी म्हळ्यार समंजस जालें तसलें वेदाच्यो आमी निर्णय ज्ञान बुद्ध जावंगेन घेवका असले देहाक सुख आनीची नश्वर जालें तसलें हें
मृत्यू केन्नाची येवच्याक शक्यता आसा असल संदर्भारी वैराग्य येना. वैराग्य येवका जाल्यार आमगेले मनाचे संकल्प आदी गुण आमगेले उरका म्हणले अभिप्राय सांगता. हे मोक्षाक आमकां कारणीभूत तर देवका जाल्यार दोळे, नाक, कान आनीची त्वक, वाणी, प्राण, पाद, वायू, उपस्थ म्हणले हे 10 इंद्रियाक द्वाराच्यान मनाचे हतोटी हाणगिनू विशेष रितीन ज्ञान वृद्धी देवच्याक कारणीभूत जाता. तद्निमित्तान आमगेले वृत्तीपर जिवनांतू विशेष रितीन आमी देहाचे रचन करून परमात्माले अनुग्रह घेवका आनीची हे रितीन आपूण आपणे निमित्तानाची सर्व कार्य देता म्हणले स्वार्थ गुण आमी सोडका. हे सर्व ही वेदांत शास्त्राक अज्ञान जावंक आसा. हे अज्ञान आमकां परमात्माले सायुज्य मेळच्याक समंजस जायना म्हणले उद्देश्य सांगता. असल एक संदर्भारी रहुगणू अत्यंत पश्चातापान आपणेन अशक्य दिले तसले सात्विक, राजसिक, तामसिक कर्म आपणेल म्हणून आपूण इतले दिवसांत आशिल्लो. आपणेले संसार म्हणले हे वनांतू आपूण सूख घेत आशिल्लो. अशे निमित्तान आपणेले हे पुण्यप्रद शत्रू कोण की म्हणणारी हे सर्व आसा. तद्निमित्तान हे आमी सोडका म्हणले उद्देश्य भावनेन हे सर्व देताची. तद्निमित्तान परमात्माले उपदेशाच्यान विशेष रितीन उपयुक्त दिले तसले अनुग्रहातीत परमात्माले ज्ञानाभिवृद्धी घेवच्याक रहुगण इत्यादी पावताची. भरतान हे रितीन उपदेशन केले तसले रहुगण तेगेले स्तोत्र करून आपणेले देशाक आनी आपणेले तुगेले निमित्तान सद्गती मेळे. हो भरतू सुमती आनीची ऋषभदेवालय मार्गानुसार कशे रितीन पाषंडीवादाक पद्मावती म्हणले देवानुदेवते घेवन आपणेले वंशाच्यान गय म्हणले एक राज आयलो. ते परमात्माच्यान अनेक रितीन यज्ञ करून विरज म्हणले एक राजा अंतिचित्यता शतजित म्हणले चेडवांक 100 चेडूं देवंक गेनो. एक चल्ली जन्माक येता प्रियव्रत राजाले वंशचरित्र हांगा समाप्त जाता. तदनंतर परीक्षिताक शुकाचार्य सांगता हे भूमंडलाचे विशेष रितीन आपणेक विवरणा दिवका आनी भूमंडलाचे विस्तार कसने अशी आपणेक सांगका म्हूण सांगता. तेन्ना शुकाचार्य सांगताची जंबूद्वीपाचे 1,00,000 योजन विस्तार देवंक गेनो, समवर्तुल देवंक गेनो. हे द्वीप आसा. हे द्वीपांतू मध्यांतू मेरू पर्वत आसा. ताजेचे विस्तीर्ण 18,000 योजना आसा. ताजी इलाखंड व्रत आसा. मेरू पर्वत 1,00,000 योजन विस्तार देवंक आसा. तांतू 16,000 योजना हे भूमी अंतर्गत जावंक आसा. आनीची 84,000 योजन विस्तारण जावंक आसा. हे मेरू पर्वताचे 32,000 योजन विस्तारण आसा. ताजेचे सकल 16,000 योजन विस्तीर्ण आसा. मेरू पर्वताचे मेलभाग 10,000 योजना सावीर आसा. हे भांगराचे अत्यंत मैदल असले शतकोटी म्हणले नामांकितान ब्रह्मदेवालय सभे आसा. ताची सुतलोची 8 दिकाक 2,000 योजन पसून एक विस्तीर्ण तसलें दिक्पालकालय पट्टण आसा. इलावर्त खंड उत्तरायंतू नील श्वेत श्रृंगवान म्हणले 3 पर्वत, रम्यक हिरण्मय कुरु म्हणले 3 खंड. हे 99 योजन विस्तीर्ण जावंक आसा. असले एक पर्वताचे 2,000 विस्तीर्णांतू जावंक सभाव्रत आसा. इलाखंड व्रताचे दक्षिण खंडांतू निषेध हेमकूट हिमालय म्हणले पर्वत आसाची. हरिवर्ष किंपुरुष भारत म्हणले 3 खंड आसाची. हे खंड 9 योजन विस्तीर्ण जावंक आसा. पर्वताचे 2,000 विस्तीर्ण आनीची 10,000 योजन एत्तर जावंक हे सखंड 54,000 योजनाचे. इलावर्त खंड 18,000 योजनाचे. पर्वत 12,000 योजनाचे. मेरू पर्वत 16,000 योजनाचे. उटूची जंबूद्वीप उत्तराच्यान दक्षिणाक 1,00,000 योजन पसून देता. तसले एक परमात्माले अनुग्रहानिमित्त सर्व ही कारणीभूत दिल्ले आसा म्हणले उद्देश्य. पूर्वाच्यान पश्चिमाक 2 भाग जावंक एक मीठ उदकाचे समुद्र तांतू नील निषेध म्हणले 2 पर्वत 1,00,000 योजन विस्तीर्ण जावंक आसा. श्वेत पर्वत आनी हेमकूट पर्वत 99,000 योजन विस्तीर्ण जावंक आसा. तसले श्रृंगवान हिमालय पर्वत 82,000 योजन विस्तीर्ण जावंक आसा. इलावर्त खंड पश्चिमांतू व्यालवान म्हणले माल्यवान पर्वता तितले आसा. ते 2,000 वर्ष योजन विशाल जावंक 10,000 योजन एत्तर आसा. असले नील पर्वत निषेध पर्वत म्हणले 34,000 योजन विस्तीर्णांत आसा. असले पर्वताचे पश्चिमांतू केतुमाल खंड आसा. 31,000 योजन विशाल जावंक आसा. इलावर्त खंड पूर्वांतू गंधमादन पर्वत भद्राश्व खंड उठो आसा म्हणले विस्तीर्ण सर्व सांगताचे.
तद्निमित्तानं परमात्माले त्रिविक्रम अवतारो घेतील नंतर केवल तगेले अंगुष्टाचे गात्रातितले ब्रह्मांडाचे एक भितरी एक विशेष रितीनं छेदू निर्माण देता ते आवरणांतू उदाक येवच्याक प्रारंभ देता ते उदाक ब्रह्मदेव आपणाले कमंडलांतू धारण करता त्रिविक्रम रूपे दिल असलो परमात्माले पादाक अभिषेक करता तद्निमित्तानं गंगा शुद्धी गंगा न्हय जावंगेनु शुद्धीकरणा लागून उत्पत्ती देता परम भक्त दिल असलो ध्रुव आपणाले कुलदेवता जावंगेन आशिल्लो असलो परमात्माले पादोदकाच्यान शिरसा धारण करून घेता ताजे निमित्त सप्तलोक ऋषी गंगेच्यान येवच्याक सप्त ऋषी अत्यंत विशेष अनुभवानं तांगेले शिरस्सावयर धारण करून घेताचे असले गंगे 1000 कोटी विमानाचे एक देवयान मार्गाच्यान येवचें तसले चंद्रमंडलाच्यान येवन मेरू पर्वतांत आशिल्ले तसले ब्रह्मदेवाले स्थानांतू येवन पडता थंय गंगे सीता अलकनंदा चक्षु भद्रा म्हणलें 4 विभाग जावंक गेलो 4 दिक्कांतू समुद्रांत वचून प्रवहित जाता हे सीता नदी ब्रह्मदेवालय स्थानाच्यान केसर पर्वत शिखराच्यान पडता गंधमादन पर्वताच्यान शिखराच्यान पोणू भद्राश्वखंडाच्यान द्वाराच्यान पूर्व दिक्का वचून उत्तर समुद्राचे वचून पावता चक्षु नदी माल्यवत पर्वताच्यान येवन केतुखंडाचे पश्चिमाच्यान समुद्राक प्रवेश घेता आणि अलकनंदा दक्षिणाच्यान येवन ब्रह्मदेवालय स्थानाक वचून अनेक पर्वत शिखराक अतिवेगाच्यान वचून भरतखंड दांटून दक्षिण दिक्का वचून समुद्राक प्रवेश घेता असले भरतवर्ष हे अत्यंत कर्मभूमी असले कर्मभूमींतू परमात्मानाची मस्त रितीनं अवतार शेष घेतले आसा असले पुण्यशेष भूमींतू मस्त रितीनं भोगभूमी आसा पुरुषो 10,000 हस्तीचे बल आशिल्ले तसलें 10,000 वर्ष आयुष्य आशिल्ले तसलें हे स्त्रियाचे गर्भ मात्र धारण करताचे असले कृतयुगाक समजावंगेनो काल वता थंय देवान देवते स्त्रीच्यान विरह विहार करून थंय नवखंडांतो परमात्माले अनुग्रहान एक एक रुपारे सन्निहित जावंगेन उरताचे असले इलावर्त खंडांतो रुद्रदेव तशीची रुद्रदेवालय अंतर्यामी शेषदेव अंतर्यामी संकर्षणदेव स्तोत्र रूपार करताचे भद्राश्वखंडांतो हयग्रीव रूपी परमात्मो हरिवर्षांतो प्रल्हाद रूपी परमात्मो तशीची नरसिंह रूपी परमात्माक अनिचे रम्यक खंडांतो मत्स्यरूपी परमात्माक हिरण्यमयक खंडांतो कूर्मरूपी परमात्माक उत्तर कुरुखंडांतो वराहरूपी परमात्माक भारतवर्षांतो नारद सर्व ही मेळगेनो नरनारायणालय स्तोत्र करताची असले भारतवर्षांतो अनेक रितीनं पर्वत अनेक न्हंय हे भारतवर्षांतो जन्म येवच्याक कारण अपेक्षा करत आसाची असले एक पवित्रतम पर्वतांतो विशेष रितीनं आयिल्ले आसा म्हणलें संदर्भ आमकां दिसता हे सूर्यालय बदल चिंतन हांगा विशेष रितीन सांगलें सूर्यान उरचे ब्रह्मांडांतू 25 कोटी योजन धुरके असले धान्य रोवच्याक केवल परमात्माले दृष्टीच्यानाची तितले पावता म्हळ्यार कितले रितीनं परमात्माले कारुण्य म्हणून आमी पळोवका विशेष रितीनं हे मानसोत्तर पर्वतांतू सूर्याले रथ चक्र प्रदेश घेता 9 कोटी योजना 151 लक्ष योजना आसा असले मेरू पर्वतांतू देवधानी म्हणलें इंद्रदेवालय पट्टण आसके दक्षिणांतू संयमिनी म्हणलें यमदेवालय पट्टण आसा उत्तरांतू निमोचलिनी म्हणलें वरुणदेवालय पट्टण आसा उत्तर विभावरींतू सोमालय पट्टण आसा मेरू पर्वताचे लागीं दिवस मध्यांतू सूर्यालय प्रकाश जाता सूर्यान उदय करचे संदर्भारी पश्चिमांतू वचून बुडता असले इंद्रदेवालय पट्टणाच्यान सूर्यालय रथ भायर सोर्नु 15 ಘಳಿಗೆಂತೂ 2,37,75,000 ಯೋಜನ ದೂರ ವತ ಯಮಪಟ್ಟಣ ದೇವಾಲಯ ಪಟ್ಟಣ ಸಂಯಮಿನಿ ಪಟ್ಟಣಕ ವತ ತಂಚಾನ ವರುಣ ದೇವಾಲಯ ಪಟ್ಟಣಕ ತಂಚಾಲಯ ಸೋಮರಥ ಪಟ್ಟಣಕ ವತ अशी एक मुहूर्तांतू 34,08,000 योजन दूर हे सूर्यालय रथ पुरसंचार करता ते एक रथाक चक्राक 12 विशेष रितीन 12 ताका नांव आसाची अभिमानी देवते आसाची तशीची 12 ऋतू आसाची तशीची देवताचे अभिमानी दिल तसले नेमी आसाची असले चातुर्मास्य अभिमानी देवते दिल तसले अभिमन्य गल तसले 3 नाभी चक्र संवत्सराभिमानीच्यान अभिमानी दिल तसले परमात्माले रथ अरुण म्हणले सारथीच्यान प्रेरित जावंगेनो सप्ताश्वाच्यान आसीन जावंगेनो अंगुष्ट मात्राच्यान केवल 64,000 वालखिल्य म्हणले ऋषी वेदमंत्र
पठण कोरगेनो परमात्माले विशेष रीतीनं यक्ष गंधर्व अप्स स्त्री सर्व ही परमात्माक सूर्यदेवाक सेवन करताके असले 9 कोटी लक्ष योजना आशिल्लो तसले भूभाग केवल एक क्षणाक 2000 योजना परमात्मो आवृत देतके असले परमात्माले एक विशेष संदर्भ आमकां हे भागवतान दिल्लेले आसा असले परमात्माले चिंतन आमी करना तर जाल्यार व्यर्थ जाता तदनिमित्तान परमात्माले कशे रितीन एक सूर्याले भ्रमण करता सूर्याल निमित्त कशे रितीन संदर्शो आमकां देता म्हणलें हें दृश्टांत दाखयलें आसा तांतूची विशेष रितीन आमकां हे 5वे स्कंदांतू एक यमाले आमकां मेळचें तसलें पट्टणाचें नातर जाल्यार अंत्यक्षणाचे रे आमी हें यमलोकाक यमपट्टणाक गेल्यार कशे रितीन तेगेलें वासस्थान उरता म्हणलें संदर्भ आमकां दाखयलें आसा भागवताचे अंतू तामिस्र अंधतामिस्र रौरव महारौरव कुंभीपाक कालसूत्र असीपत्रवन सूकरमुख अंधकूप कृमिभोजन सौदंश तप्तसूरी वज्रकंटक शाल्मिली वैतरणी पयोद प्राणरोध विशसन लालभक्ष सारमेयादन अविचीर्य रेतपान म्हणलें नरक आसा के हे नरकांतू क्षारधर्म रक्षोगण भोजन शूलप्रेत दंधशूक अवटनिरोध पर्यावर्तन सूचीमुख म्हणलें नरक धरल्यारी उट्टुची 28 नरक मेळटा के विविध पापकर्माक अनुसार जावंगेनो हे नरक मेळटा के सर्व समंजस जावंगेनो हे नरका बद्दल विश्लेषण सांगता तुम्ही सर्व एकचित्तान आयकुवाची तामिस्र अंधतामिस्र म्हणलें नरक नित्य नरक आसके थंय गेले लोक पुनः संसाराक यानाके अत्यंत दुःख अनुभव घेता के परमात्माले आनीची वायुदेवा वयरी द्वेष केल्यार हे जगत्तान तूं फाल्स सांगल्यार आपूण ते नरका वच्चाक अधिकारत्व मेळच्याक साध्य आसा आनी मेळ्ळू मेळटा म्हणलें शब्दो परमात्मा सांगता रौरव आनी महारौरव रुरू म्हणलें एक सर्पाक किंतची अति क्रूर जाले तसले प्राणी हांगा येवंगेनो भक्षण करता तसले संदर्भ कुंभीपाकांतू नरक म्हळ्यार हांगा मस्त होडड्ड पचांडींतू एक तेल हून कोरगेनो ते पापीक थंय घालगेनो तळता के असले कुंभीपाक म्हणलें नरकांत जाता ते जीवनाचे अत्यंत शरीराचे यातना नाश जातके तदनिमित्तान ते जिवीक विचित्र रितीन वेदना कालसूत्रांतू नरकांतू 10,000 योजना विस्तीर्ण आशिल्ले तसले हे नरकांतू तांब्याचे तगडाक सकलच्यान उज्ज दिवंगेनू आमकां हांगा डांबरा रस्त्यार भोंवच्याक जायना के हे सुर्याले प्रकाशाक जाल्यार हे कालसूत्र म्हणलें नरकांतू तांब्या तगडाक उज्ज दिवंगेनू आमकां चमकेशिता के असले प्रसंगू ते नरकांत जाता हे अत्यंत रोधन करता के एक तो जीव शरिराक नाश आसा जाल्यार जिवाक नाश ना के हे शरीर वचूंगेन यमलोकाक यातन करना के हे जीव आमगेले शरिरांत आशिल्ले तसले जीव वचूंगेन यातन करता के जिवान केवल आमगेले अंगुश्टाचे कोणाले एक मनशाले हातान तूं अंगुश्टाचे बोट आसकी ते गात्राचे तेगेले जीव उरतके ते जीव हो इतलुटू वेदना सहन करतके आमगेले तसले इतलो होड शरिराक हे प्रकृती धर्मानुसार हे वर्तमान लोकांतू देवचे तसले सूर्याले प्रकाश आमगेले घेवच्याक जायना इतलो होड जिवाक जाल्यार अंगुश्टात इतले सान आशिल्ले तसले जिवाक इतले रितीन वेदन ताणें घेवका तर जाल्यार कसन एक ताणें हिंस केल्ले उरतले ना कसन एक ताणें धर्माचरण केल्ले उरतले म्हण सांगताची असे ती पत्र म्हळ्यार हांगा मस्त रितीन रूख उरता के ते रुखाचे एक एक पान्न म्हळ्यार कोयती तितले हरीत जावंगेन उरतके थंय ते यमदूत ते दूतांक ते कोण जिवाक हिंस करत उरता के ते पानाचे झाड लागल्यार कसकी एक आमकां गुलाबी फुलाचे कांट लागल्यारीची कितले वेदना आमगेले एक शरिराक देता तेची ती ते जिवाक अत्यंत हरीत आशिल्ले तसले पानाचे धारा निमित्त ते जीव कितले हिंस घेतलो म्हणलें आमी चिंतन करका पळयाच मुखार सुनू कशी कब्बाक सुकर मुखर नरकांतू कब्बू मशिना घालून कशी पिळता की पळयाची
त्या रितीनं यमदूत लोको आमगेले पाप केलं तसले जीवाले जीवाक त्रास दिता के कब्बार असा मशिनांत कब्ब घाल्यार कशी रोस येत की तशी त्या जीवान केलेली तसले पाप कर्माक ते जीवाक हिंसी करता के अंधकूप म्हणले नरकांतू एक झळारकी नातर जाल्यार अत्यंत जीव म्हळ्यार तुच्छीकरण जीव आमगेले देहाक हिंसी करच्याक एक झळार चाबल्यार आमकां वेदन देता नातर जाल्यार दद्दड देताच जाल्यार ते इतले सान जिवाक पळयाची कशे रितीन ते वेदना करतसाची थंय नरकांतू क्रिमी भोजन म्हणले नरकांतू क्रिमी कुंडांतू जीव विविध रितीन भक्ष्य करच्याक घालचे तसले सौंदर्शन म्हणले नरकांतू आयुधान आपणाले चर्म काडता के तप्त सोमी म्हणले नरकांतू व्यभिचार कोण कोरगिनू स्त्री लोक नातर जाल्यार पुरुष लोक व्यभिचार कर्म तर केल्यार उज्जाचे पुरुषाकृती म्हळ्यार एक लोहाचे पुरुषाकृती बावली निर्माण करून घेवन सपोज पुरुषान तरेन व्यभिचार कर्म केले तर जाल्यार ताका पुरुषाकृतीच्यान आलिंगन करचें स्त्रीन तरीन व्यभिचार कर्म केले तर जाल्यार स्त्री पुतली आकृतीच्यान लोहाचे निर्माण केले जाल्यार स्त्री पुतलीक विशेष रितीन उज्ज दिवंक घेवन ते उज्जाचे कावाक ते जीवाक वचूंक घेवन आलिंगन करता के पळया कसन एक नरकाचे प्रभाव दाखयले आसा हे वज्रकंटक म्हणलें शाल्मिली नरकांतू वज्राचे तसले कांट्यान मारता के शाल्मिली म्हणलें मराचे हे रुखाचे कांट उरतके वैतरणी म्हळ्यार अत्यंत हीन जालें तसलें रशीन रक्तान बिंबीत जालें तसलें सरोवरो अत्यंत उज्जा कावाक कशे रितीन एक उदक दवरल्यार उज्जा कावा कशे रितीन धगधग येता की ते रितीन रक्त आनीचे रशीचे संयम जालें तसलें न्हय के अत्यंत धगधगेन आमकां ते वातावरणांतू ते न्हंयतू घालता के तदनंतर पयोद म्हणलें नरकाचे अत्यंत हीन जालें तसलें मूत्र कफ मल हेचीची समुद्र के आनी वृषलित पती म्हळ्यार थंय शूद्र स्त्रीक एक प्रौढ जालें तसलें स्त्रीक लग्न तर जाल्यार शौचाचार हीन जालें तसलें पशूक कशे रितीन ताणून घेवन व्हरता की त्या रितीन ताणून घेवन व्हरता आमी लेखता कशें की म्हळ्यार लग्न जावका म्हूण सांगलेच व्हड की सान की आमकां गोतना जाल्यार आजकाल चल्ली मेळचेची कठीण परिस्थितीन तो व्हड जाल्यार कसो जाल्यार सान जाल्यार कसो जातालें म्हणलें एक अर्थाक हांगा नरकाचें वर्णन केल्या पळयाची कोण आपणायले किंतचे वयो सहजान आशिल्ले तसलें पुरुश कमीन वर्ष उरून घेवन आपणायले लग्न जाताले बायलीक वर्ष चड उरलें तर जाल्यार ताका शौचाचार केले तसलें हीन करून घेवन पशु निमित्तान ताणून घेवन व्हरता के असले एक संदर्भ हांगा दाखयल्ले आसा हे असले नरकांतू प्राणरोध करून घेवन नरकांतू यमलोक पापीक अत्यंत ನೇರ ದವರೆಗೇನು ಬಾಣ ಮಾರ್ತಾಕೆ ಅಸಲೆ ನರಕಾಂತು ಮಸ್ತ್ ರೀತಿನ ಜೀವಾಕ ಹಿಂಸೆ ದಿತಾಕೆ लालाभक्ष म्हणले नरकांतू मस्त रितीन उंचाय आशिल्ले तसले पर्वताच्यान सकल उडयताके पापीक तशीची ते जाल्यार सुद्दाची पुनः ताका ते पडल्यार सुद्दाची ते जिवीक घेवन येवन तो मरनाके ते वेदने अनुभव घेता उरताके आनी व्यभिचार केले तसले मनशाक रेतपान म्हणले नरकांत घालताके थंय रेतसो पान करच्याक लायताके ताजे नंतर क्षारधर्म नरकांतू एक सादा चिकला फोंडांत आमकां पडल्यार कसन एक भावन जाता गोत आसा जाल्यार हो एक उज्जाचे ज्वाला निमित्त भग भग जातलें एक चिकला फोंड के त्या चिकला फोंडान घालता के नरकांतू शुलाच्यान अति हिंस दिवंक घेवन आमगेले हे देहाक पोटा भूक म्हण उरना के वेदना वेदना तीत देवंक उरता के आमगेले जीव शुद्र प्राणी भक्षण करता के असले एक नरकांतू मस्त रितीन आमकां रोधन करता के हे रितीन अतिथी सत्कार करता के असले एक सुचीमुख नरकांतू पापीक विशेष रितीन सुईचे एक वस्त्रान कशे रितीन वस्त्राक शिवयता के त्या रितीन जिवाक शिवयता के पुण्य ना पाप केले तसले निष्काम कर्म करका तद निमित्तान आमी ज्ञान संपादन करका म्हणलेची हे नरकाचे आमकां दृश्टांत मेळटा हे पंचवेचे स्कंदांतू प्रियव्रत राजाक नारद मुनीच्यान विशेष रितीन अनुग्रह करून घेवन असार म्हणटा तसले हे संवसाराक
केन्ना तापत्रे आसा तदनिमित्तान तूं संन्यासी जावो संन्यासी निमित्त तुका विशेष इंद्रिय निग्रह मेळटा तदनिमित्तान भगवत साक्षात्कार करच्या दत्ता म्हणलें उद्दिश्य सांगिल्लें आसा जाल्यार ब्रह्मदेव सांगता केवल संन्यासी निमित्तानची जिवनाचो उद्धार जायना गृहस्थाश्रमान सुद्दां देता म्हणलें दृश्टांतो ब्रह्मदेव ताका दिता तदनिमित्तान महाविभूती पुरुष जाता गृहस्थ की संन्यासी की म्हणलें हो प्रश्न हांगा अर्हत न्ही परमात्मान आमकां खंयचेक जन्मो विहित जावंक येनो विधीत केल्लेस की तोचीच आमी जिवनांत मुख्य जालो तसलो धर्मो परिपालन केल्यार मात्र आमकां शाश्वत जालें तसलें सूख मेळटा हे दोनीचे आमी चंचल मनोभावनेन एक सायडान संन्यासी बी न्ही एक सायडीन गृहस्थ बी न्ही म्हणून न्हू धर्माचरण केल्यार आमकां लोभयुक्त जीवन जावंक न्हू आमगेलें तापत्रयाक प्राप्त जावचे की तरी आमी पावताची तदनिमित्तान नाभिराजाल चरित्र तशीच विशेष रितीन आमी कृष्णावतारांत यदुवंशांत परमात्मान कशे रितीन उपदेश केलो तसलें एक ऋषभरूपाच्यान कशे रितीन आमकां उद्धार केलो तसलें संदर्भ पळयल्ले आसा ऋषभरूप परमात्माले भरत आदी इत्यादीचे चोडूव 100 चोडूवाल पळयले तांतू विशेष रितीन तागेले चोडूवाले कशे रितीन पळयले की जाल्यार धृतराष्ट्राक दुर्योधनादी 100 पुत्र दिल्ले तांगेले योग्यता कसन म्हूण आमी पळयले जाल्यार ऋषभ नामक परमात्माले 100 चोडूव पळयले तागेले परिवर्तना पळयले चोरडू केल्यार जेन्ना चोरडूवांक योग्य संस्कार दिवचो हो मुख्यतम जावंक येनो जिवाक आसा तदनिमित्तान ऋषभ नामक परमात्मान भरत इत्यादी तागेले चोरडूवाक कशे रितीन संस्कार दिलो तोची संस्कार धृतराष्ट्रान तागेले चोरडूवाक कशे दिले म्हणलें आमकां दृश्टांत मेळटा आमी आमगेले चोरडूवांक दुर्योधनादी कर्णाशीचे ऋषभ नामक परमात्मान कशे रितीन संस्कार दिला भरताक इत्यादी लोकांक तो संस्कार आमी अनुकरण करया तदनिमित्तान हें साधू संघ लोकाले संघ रहितान विशेष रितीन संघ घेवन आमगेले दोष रहित जावंक येनो सर्वभूतांतू हित जावंक येनो परमात्माले उद्दिश्याचे पालन करया ऋषभ नामकाचे परमात्माले अवधूत चर्येन असुर मोहना कितें केले निमित्तान ते अनुकरण करनाशिची केवल आमकां कसन एक आचार विचार दिल्ले आसा ते आमी करच्याक कारणीभूत जावया तदनिमित्ताच्यान भरतान सार्थक रितीन कशे रितीन आळविका हे भरतभुमींतू अंजनाभ म्हणलें देशांत राबोवन केल्ले निमित्तान ताणें राज्याचे अभिवलाशा निमित्त राज्याचे प्रजाचे एक क्षेमपालन केल्ले निमित्त हें अंजनाभ म्हणलें देशाक भरतखंड म्हणून घेवन मेळिल्ले निमित्तान कोट्यांतर वर्ष ताणें हें प्रजा पालन केलें की असलें भरताक आमी कृतज्ञता भावना अर्पण करया परतून परतून हें प्राणो ही भरतो नाम प्राणो वै ज्येष्ठता श्रेष्ठता म्हणलें श्रुतीवचन आमी जन्माक घेवया कशे रितीन ऋषभ नामा परमात्माले चल्लो भरतान श्रेष्ठता ना ज्येष्ठता रितीन प्रजापालन केल्लें म्हणलें उडगास धरया जाल्यारची भरतान विशयासक्तीक मोह जावंक न्हू हें चक्र नदी गंडकी नदीचे तीरारी वासस्थान करूंक न्हू कशे रितीन चितलाले व्यामोहाक पळोवन घेवन आपणाले जिवनाचे व्यर्थ करून घेतले की ते आमी विसरून आमगेले जिवनाक कसन एक वृत्तीपर धर्म आसा ना आमकां आमगेल्या म्हालगड्यान कसन एक वाट दाखयल्ली आसा ते वाट आमी अनुकरण करून घेवन आमगेले जिवनाचे सार्थकत्व घडोवन घेवच्याक लाभदायक जावका तो कितलो राज्य देंवन उरो कितलो रितीन एक प्रजा अभिवृद्धी उरो नातर जाल्यार प्रजा क्षेम जाल्यार सुद्दां जे ताणें उद्रिक्त जावंक केलें तसलें एक चितलाचे व्यामोहा निमित्त ताणें परतून ते चितला जन्माक मेळचे तसलें प्रारब्ध ताका मेळिल्लें आसा जाल्यारची परमात्माले विशेष उपासना निमित्त ताका पुनरपी ब्राह्मणाल देह प्राप्त जावंक न्हू उद्धार मेळचे तसलें प्रसंगवशात तागेले चरित्राची आमकां एक मार्गदर्शन जावंक आसा भरतान ब्राह्मणांतू जनन केल्या सुद्दाची ताणें जातीस्मृती जाल्या उरो नाजाल्यार उले नाशिवचे उरो नाजाल्यार कसनेच रितीन मूढ रितीन ताणें उरिल्ले निमित्त ताणें सिद्धी पुरुष जावच्याक कारणीभूत जाल्लें आसा शूद्र राजान भरताक भद्रकालीक बली दिवचे संदर्भारी कशे रितीन भद्रकालीनाची ते भरताक संरक्षण केलें विष्णूले भक्ताक रक्षण केलें हें आमकां निदर्शन आसा केन्नाचे देव आपणालें सद्भाविक सद्भावना सद्भक्तीन उपासन कोण करता की ताका खंयचेय प्रसंग वशात कसले रितीन मानहानी जावो प्राणहानी जावो परमात्मो रक्षण करता म्हणलें उद्देश्य आमकां भरताले चरित्रेंत कळून येता कसो नाशिल्लें पळयाच गेल्यार एक जीव वत आशिल्लो जाल्यारचे परमात्माले कारुण्य कितलें म्हूण आमी पळोवका
ते भरताले जीव गेले रे ते काळीकाची भद्रकाळीक संतृप्ती देत आशिल्ले जाल्यार रे ते भद्रकाळीन सुद्दाचे एक विष्णू भक्ताले जीवनाचे उद्धार कशे रितीन कर का म्हणलें मार्गदर्शको आमकां दाखयले आसा. तदनिमित्तान आमकां एक नीती कसं कळत की म्हळ्यार विष्णू भक्त लोकांक ना परमात्माले दिव्य उपासना कोण करता की ताका खंडित ही परमात्मो द्रोह करना म्हणलें दृश्टांत दिता. तागेले मानहानी जावो तागेले मरण प्राप्ती संदर्भार सुद्दाची परमात्मो दिव्य सदृश्य जावंक न्हू ताका रक्षण करता म्हणलें एक सदृश्यमय चरित्र हें भरता लागीं आमकां मेळच्याक मेळटा. केवल विष्णू भक्त द्वेशी जावंक न्हू विष्णूले भक्त लोकांक आनी जी ताका पूर्ण दिले तसले भावना दवरिल्ले मनशाक नाश करचे गेल्यार तागेले सर्वनाश हें सनिश्चित म्हणलें हें शुद्र राजाक दिलेले तसले वृत्तांतूची आमकां दृश्टांत जावन साक्षीभूत दिल्ले आसा. तसले संदर्भार सुद्दाची भरतगणाचे भरताक रहुगणान सौत आशिल्ले सुंदर जाल्यारीची ताणें रहुगणाक विशेष रितीन तत्वोपदेशाचे एक मार्गदर्शन दिलें. तदनिमित्तान तागेले उद्धार करच्याक कारणीभूत जालें. ताण तरेन तोंड सोडलें रे तत्वोपदेश भायर येता म्हणलें उद्देशान ताणें जड वृत्ती ताणें भंग ह्या नाशीची मौन व्रत आसतना सुद्दाची पाठ प्रवचन ताणें केल्लो संदेशो आमकां दृश्टांत दिता. कसनेवर रहुगणान कपिल मुनी इत्यादी कडेन वचून कसने एक तत्वोपदेश घेवच्याक लेखिल्ले की तोची तत्वोपदेश ताका भरताले दर्शना निमित्त तत्वज्ञान मेळ्ळो तो धन्यतम भाव घेवच्याक कारणीय दिल्लें आसा म्हणलें दृश्टांत आमकां कळटा. हे भुगोळाचे विस्तीर्ण कितलें आसा म्हणून आमकां वर्णना गोत नाशिल्ली आयुश्यान जें नाशिल्लें तसलें वर्णनातीत दिलें तसलें वृत्तांत आमगेले विज्ञानी दिलें तसलें पयलेचे आमगेले ऋषिगुणीन नाजाल्यार शुकमुनीन हें सांगिल्लें आसा. कशे रितीन नक्षत्राचे प्रादुर्भाव नक्षत्राचे आयुश्य कितलें नक्षत्राचे वर्ष कितलें कोण कोणालकिंत सान कोण कोणालकिंत व्हड म्हणटा तसलें वर्णातीत जावंक आमकां सांगिल्लें आसा. असले भरतखंडांतू राजधानी केले तसले बद्रींतू विशेष रितीन बद्रीनारायणाले पुरोमोत्म उपासना सर्वश्रेष्ठ जावंक न्हू हें भरतान केल्लें आसा. तदनिमित्त नारद मुनी ताका सांगताची विशेष रितीन तुवें भक्त साहित्यांत उरो हें प्राशस्त घेतिल्लें तसलें नारायण देवान विशेष रितीन वायुदेवाले शिश्य जावंक न्हू हें मध्व सिद्धांताचे प्रचार परमरितीन भरतान घेतिल्लें आसा म्हणलें दृश्टांतू आमकां कळटा. केवल आमगेले उद्धार देवका जाल्यार रे परमात्मा कणतीन सोडले रे विंगड कोणीचे आमगेले उद्धार करच्याक साध्य नाशिल्लें तसलें संदर्भो मस्त रितीन घडून येता. तदनिमित्तान आमी नित्य ही परमात्माले उपासना नित्य ही परमात्माले सार्थकता करून घेवच्याक आमी प्रेरेपित जावका की तदनिमित्तान आमी हें सर्व नरकाचे तापत्रयाच्यान चुकून उरच्याक साध्य आसके. कशे रितीन परशुराम देवान एक परमात्माले द्वेशी देव नाशिल्ले जाल्यार क्षत्रियाक अखंड 21 पंत हें भूमंडलाचे प्रदक्षिण करून न्हू कशे रितीन संहार केलो तसले संदर्भ आमकां ज्ञापकाक येता तसलो संदर्भ विशेश देवन आसा. कोण हें तमस्सो अंधतमस्सो म्हणलें तसलें अविद्याचे उपासक करून न्हू परधन परसती म्हणलें अपहरण करून न्हू महान नीच रितीन एक दंड भोगच्याक कारणीभूत जाल्ले आसाची. असले जिवाक अत्यंत नरकतापत्रे चुकिल ना हें म्हणलें तसलें संदर्भ आमकां सदा येता. तदनिमित्तान हें तसलें आमी भूमींतू हे समुद्रांतू हे नदी पर्वतांतू अनेक रितीन भगवंताले नरकादी इतरे वर्णन केल्लें आसा. हाजे निमित्तान हे सर्व तापत्रयाच्यान चुकचे असल्यार आमी दीनबंधू दीन दयाळ जाले तसले परमात्माले दिव्य उपासना केल्यार मात्र जाता. अशें म्हळ्या संदर्भार आयच्या दिवसाचे आमी विशेष रितीन परमात्माले उद्दिश्य जावंक न्हू हें भागवताचे ग्रंथाचे विशेष रितीन 5वे स्कंदाचे आमी समापन परमात्माले चरणकमलांतू विशेष रितीन समाप्ती करया. तदनिमित्तान आमकां परमात्मो हें जन्म संसार बंधन म्हणलें तापत्रयाच्यान आमकां अनुग्रहीत करून न्हू सत्कर्मो सद्धर्मो सद्धाचरण करच्याक प्रेरेपित जावंक न्हू आमगेल्यान तो ज्ञान भक्ती वैराग्य जागृता तत्व करून न्हू आमकां परमात्मो सर्व तापत्रयाच्यान रक्षण करो म्हणलें संदेशू परमात्माले अनुग्रहीत जावंक न्हू तागेले चरण कमलाक आयचे भागवत यज्ञकाराचे 5वे स्कंदाचे अर्पण परमात्माले चरण कमलांत करून न्हू ताजी जे उपदेश कथा अमृत सार आमी विशेष रितीन अमृत जाले तसले सदृशमय जाले तसले हे भागवताचे पान केले निमित्तान श्रवण केले निमित्तान आमगेले देहांत आशिल्ले तसले सर्व जाड्य निवृत्तीपूर्वक परमात्माले दिव्य कारुण्य आमकां लाभत्व मेळच्याक साक्षीभूत देव. तदनिमित्तान दिने दिने परमात्मा वयर आशिल्ले तसले व्यामोह वृद्धी जावंक न्हू
हे संसारा वैर आशिल्लो तसले व्यामोह कमी जावंक न्हू आमी सदा परमात्माले चरणकमलांतू आश्रित जाले तसले भक्ती निश्चल रुपारे दवरचे तसले श्रद्धा आमकां मेळ्ळो आमी परमात्माले अनुग्रहाक पात्र जावे म्हणलें विश्वास आमी दवरया तदनिमित्तान आमकां आयिल्ले तसले सर्व ही अपमृत्यू बाधा निवृत्तीपूर्वक उरो परमात्मान मार्कंडेय ऋषीक एक सांगिल्ले तसले दिव्य उपदेशामृताचे स्तोत्र आमी पठण करूंक न्हू आमगेले आरोग्य संपादन करूंक घेवया म्हणून न्हू तुमगेल्यागी विनंती करता तुम्ही सर्व श्रद्धेन आयकुवाची नारायणं सहस्राक्षं पद्मनाभं पुरातनं प्रणतोस्मि ऋषिकेशं किं मे मृत्यु करिष्यते गोविन्दं पुण्डरीकाक्षम् अनन्तम् अजमव्ययं केशवं च प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते वासुदेवं जगद्योनिं भानुवर्णं मतीन्द्रियं दामोदरं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते शङ्खचक्रधरं देवं छिन्नरूपिणमव्ययम् अदोक्षजं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते वराहं वामनं विष्णुं नारसिंहं जनार्दनं माधवं च प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते पुरुषं पुष्करं पुण्यं क्षेमबीजं जगत्पतिं लोकनाथं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते भूतात्मानं महात्मानं जगद्योनिमयोनिजं विश्वरूपं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते सहस्रशिरसं देवं व्यक्ताव्यक्तसनातनं महायोगं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यते हे सर्व आम्ही श्रवण केले निमित्तानं आमगेले देहांत घडत असले सर्व ही बाधा निवृत्ती जावंक न्हू मुखावेल्या दिवसांत आमकां कसलेच एक अपमृत्यू देवचे असले रे परमात्माले अनुग्रहा निमित्त ते सर्व ही नष्ट जावंक न्हू आमकां सुखसंपत्तान विशेष रितीन परमात्मान आरोग्य दिवंक न्हू आमी पुनरपी जावंक न्हू परमात्माले सत्कर्म करत असले भावनातीत जावंक न्हू चलचे तशी परमात्मा आमकां अनुग्रह करो म्हणून न्हू परमात्माले चरणारविंदांतू आयचे अधिक मासाचे विशेष पर्वकालारी ज्ञानयज्ञ कार्य हांगा समाप्ती करून परमात्माले अंतर्गत जावंक न्हू अर्पण करता तत्स श्री कृष्णार्पणमस्तु हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे हरे